मेरा नाम सलमा, हो सलमा सलमा. पहिल्यांदा सगळ्याच घरात हे बघायला मिळायचं आणि कॉमन गॅलरी असल्यामुळे ना कुणाच्या तरी घरातून कुणाला तरी कोणतरी मारायला पळतंय आणि मग ते गॅलरीत चिलेले चिलेले आयो आयो चिलेले मस्ती में. डालड्याच्या डब्यात आम्ही अशा गोट्या जमवायचं जमवून ते असं दुपारभर ते टोपी टोपी खेळा भोळ्या शंकरा. आणि मग आहे ना सगळे 10-10 रुपये 5-5 रुपये काढून आम्ही व्हिडिओ आणला जायचा, कॅसेट, व्हीसीआर. व्हीसीआर. तर म्हणजे सलग 4 सिनेमे बघायचो. कॉमन बाल्कनी होती ना, त्याला असं प्लास्टिकचं कापड लावलं जायचं आणि मग तिथे तो झोन तयार करायचा. आम्ही तो डान्स आहे ना 1 2 3 4 5 6 धावणे, पोळये, शिरवाळे, टोपातला, ह्या रानभाज्या आहेत ना, त्या पण मला कमाल आवडतात, ज्या वर्षातून एकदाच भेटतात. आणि तेव्हा लिपस्टिकची सवय नव्हती ना, सो लिपस्टिक लावली ना की काय व्हायचं ते कडक व्हायची ती. अरे मला पण लावली नाही शाळेत, आठवली मला. गावी गेल्यावर लक्षात येतं ना, जेव्हा वॉकला जाते तर असं वाटतं ना, यार आपल्या पावलांचा आवाज आपल्याला ऐकू येतोय, आपल्या श्वासाचा आवाज आपल्याला ऐकू येतोय. यार आपण चिडचिड करतोय, तर मी नाही बोलणार की मी चिडचिड करते, तुमच्यामुळे माझी चिडचिड होते, असं असतं ना ते. अशा वेळी आपल्या आजूबाजूची माणसं खूप महत्वाची असतात. ती अशी माणसं तुमच्या आयुष्यात असावी लागतात की तुला जे पाहिजे ते तू कर, आम्ही आहोत तुझ्या बरोबर. अशा काही खुल्या विचाराची माणसं तुमच्या आयुष्यात येतात ना, की ऑटोमॅटिकली खूप फरक पडतो तुमच्या पर्सनल लाईफमध्ये. नमस्कार मंडळी, वायफळच्या नव्या कोऱ्या भागामध्ये मी सुयोग आणि प्राची तुमचं स्वागत करत आहोत. आजच्या भागात आपल्याबरोबर वायफळ गप्पा मारायला आपल्याला भेटायला आलेल्या आहेत छाया कदम. छाया कदम यांना आपण विविध बऱ्याच भूमिका करताना बऱ्याचशा चित्रपटांमध्ये आणि बऱ्याचशा प्रोजेक्ट्समध्ये पाहिलेलं आहे. गंगूबाई असू देत, फॅन्ट्री असू देत, मडगाव एक्सप्रेस असू देत, न्यूड असू देत, किंवा अगदी आत्ताची त्यांची गाजलेली फ्रान्समध्ये कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये खूप अप्रिशिएट झालेली, अवॉर्ड मिळालेली ऑल वी कॅन इमॅजिन इज लाईट ही फिल्म असू दे, अशा विविध भूमिकांमध्ये आणि चित्रपटांमध्ये आपण त्यांना भेटत आलेलोच आहोत. आजच्या भागात आपण छायाताईंना वेगळ्या प्रकारे भेटणार आहोत. त्यांचं लहानपण सिंधुदुर्ग, कोकणामध्ये साजरे केले जाणारे विविध सण, विविध प्रकारचे लोकल खाद्य पदार्थ, अशा सुंदर सुंदर ट्रिपवर आपण या भागात गेलेलो आहोत. तर असा मस्त भजनाने, गाण्याने आणि सुंदर सुंदर गोष्टींनी सजलेला भाग आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. तोच चालू करण्यापूर्वी तुम्ही जर का वायफळला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून टाका, बेल आयकन पण दाबून टाका, म्हणजे आम्ही जे काही एपिसोड्स तुमच्यासाठी बनवत असतो ते तुमच्यापर्यंत अबाधितरित्या पोहोचत राहतील. वायफळ पत्रव्यवहाराचा तुम्ही जर भाग झाला नसाल तर त्याचीही लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिकडे जाऊन रुजू व्हा. आणि हो, वायफळ सुतारफेणी नावाचा आपला कथाकथनाचा आगळा वेगळा संगीतमय असा कार्यक्रम विविध शहरांमध्ये होऊ घातलेला आहे, तर त्याचीही लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, म्हणजे येऊ घातलेल्या कार्यक्रमांची माहिती तुम्हाला तिथे मिळेल. एवढं बोलून सुरुवात करूया आजच्या या नव्या कोऱ्या वायफळच्या भागाची विथ नन अदर दॅन छाया कदम. लेट्स गो. छायाताई, कसं वाटतंय आज? मस्त. किती वाजता झाला दिवस चालू? आजचा दिवस पहाटे 6 वाजता. हो. लवकर उठायची सवय? म्हणजे वॉकला जायची सवय. आता सध्या जाणं होत नाहीये. ओके. पण जाग येते. ओके. आणि आज म्हणजे काल भाऊ आणि वहिनी आली गावात, त्यामुळे त्यांना तर तिथे पहाटे लवकर उठायची सवय, त्यामुळे. राईट. ते गावाला म्हणजे सिंधुदुर्गात असतात का? हो हो. ओके. सख्खा भाऊ? सख्खा भाऊ. तू भावंड किती? म्हणजे तशी भावंड आम्ही 3 भाऊ 2 बहिणी. ओके. सख्खी भावंड सगळी. हो. आणि तुमचा क्रमांक कितवा त्याच्यात? शेंडेफळ. धाकटी, एकदम लहान, शेंडेफळ. पण मग तरी डिफरन्स खूप आहे वयामध्ये प्रत्येकाच्या? नाही, खूप नाहीये. म्हणजे सगळ्यात मोठं भावंड किती मोठं असेल तरी? खरं माझे 2 मोठे भाऊ आता नाही आहेत. ओके, सॉरी. आणि 3 नंबर बहीण, त्याच्यानंतर 1 भाऊ आणि मी. ओके. 2-2 वर्षाचा वगैरे असा फरक आहे. हो. त्यामुळे लहानपणी घरात बरीच आपलीच भावंड असल्यामुळे आपलीच एक टीम. येस. एकतर घरात आमची एक टीम
आणि लहानपण जरा हाऊसिंग बोर्डमध्ये गेल्यामुळे कसं ना प्रत्येक कुटुंब असं आपलंच कुटुंब वाटायचं. म्हणजे कोणाच्याही घरात कुणी जातंय खेळतंय, त्यामुळे असं एक सगळी मिळून एक टीम असायची. पण तुमचं बहीण भावाचं कसं डायनामिक्स आहे? कारण लहान असलं युजली आपण मोठ्या भावंडांचं अनुकरण करत असतो की काहीतरी ह्याचं आवडलं हिचं आवडलं की आपण करायचा प्रयत्न करतो. तर तसं कसं होतं? हां, म्हणजे मी लाडकी पण होते आणि सगळ्यांसाठी मी बकरा पण होते. म्हणजे सगळा राग काढण्यासाठी एक असतो ना की हां माझ्यावर आहे ना जास्त माझा 2 नंबर भाऊ राजन, म्हणजे मोठा भाऊ बाळा, त्याचं बाबूराव नाव होतं. तो असा खूप आहे ना आम्हाला मोकळं सोडायचं सगळ्या गोष्टींना. ओके. हां, काही जे करायचंय ते वगैरे. 2 नंबर भाऊ जरा स्ट्रिक्ट होता, पण तो माझ्या जरा जास्त जवळचा होता. ओके. म्हणजे मला असं कोणी म्हटलं ना, अरे तू आणि राजन आहे ना जरा सेम दिसतात, मला भारी वाटायचं अरे. आणि मग बहिणीचे आणि माझे जास्त खटके उडायचे खरं तर. तोही महत्वाचाच असतो मुद्दा आपल्या आयुष्यात. हो. आणि 4 नंबर भाऊ आमचं एक वेगळंच होतं. म्हणजे आम्ही खूप भांडायचो. म्हणजे आम्ही मारामाऱ्या करायचो. म्हणजे मला लहानपणी आठवतंय ना की भांडण आणि मारामारी झाली की झाडू वगैरे घेऊन, हां म्हणजे हे पहिल्यांदा सगळ्याच घरात हे बघायला मिळायचं. आणि कॉमन गॅलरी असल्यामुळे ना कुणाच्या तरी घरातून कोणाला तरी कोणतरी मारायला पळतंय आणि मग ते असं गॅलरीत पळतायत. हां 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 असं. हो, माझ्या मागे पण लागले लाटणं घेऊन वगैरे. हां, त्यामुळे झाडू अशा खूप लागायच्या तेव्हा. मला आठवते ती निळ्या रंगाची झाडू होती. सायकल घेऊन आलोच नाही घरी, उशिरा आलो आणि मग जी वाट लागली माझी. ओके. कमाल. असं ते दिलेलं असतं ना की आमच्याकडे कसं दापोलीला हद्द द्यायचे, ह्याच्या पुढे जायचं नाही, तू इथपर्यंत किती पण खेळ, ह्याच्या पुढे नाही जायचं. पण आम्ही कसे त्याच्या पुढे आमचं चालू व्हायचं. असा एका ठिकाणी गेलो, सायकलची चावी पडली, लॉक केलेली, मी लहान सायकल मोठी, आणि मग ती उचलून आणेपर्यंत झाला काळोख. आणि मग जे बेदम. हे आमचे तर असे खूपच किस्से आहेत. म्हणजे लहानपणी मला आठवते माझी शाळा होती KES हायस्कूल, तिथे ना एक बदामाचं झाड होतं. तर आम्ही ते दगडाने ते बदाम पाडून खायला जायचो. खूपच, बापरे, आता तुझ्यावर बोलताना खूप उद्योग केले. तर एकदा आम्ही आमची 5-6 जणांची टीम गेलो होतो ते बदाम पाडायला. आणि त्यांच्यासाठी ते खूप त्रासदायक होतं की आम्ही दगड मारायचो आणि ते ना त्यांचं कौलारू घर होतं त्या बदाम, तर ते कौलावर दगड पडायचे वगैरे. हां, तर एकदा आम्ही गेलो तर आमच्यापैकी एकाला आहे ना त्यांनी पकडलं आणि त्या झाडाला असंच मस्करी बांधून ठेवलं होतं. आणि आम्ही आहे ना घाबरून पळून आलो, घरी आलो. आणि घरी असे आलो ना की काहीच घडलं नाहीये. ओके, नॉर्मल. हां, नॉर्मल. जेव्हा त्याचे वडील विचारायला लागले ना की अरे प्रदीप किधर आहे? हां, प्रदीप झा. प्रदीप किधर आहे? आम्ही कोणी काही सांगायला तयार नाही. असं खूप काही केलेलं आहे. तसंच एकदा आम्हाला कोणीतरी सांगितलं होतं की कावळ्याचं घरटं असतं ना, हां, त्या घरट्यातला एक ना, त्या घरट्यात एक काय बोलतात, एक फांदी असते ना, ती अशी जाडजूड, ती मेन असते. ओके. हां, आणि ती जर आपल्याला सापडली तर आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात. हो. तर आमच्यापैकी एकाने, तोच पुन्हा प्रदीप, आज त्याला मी एकदम हिट करून टाकते. हां, तो एक झाडावर, एक आमच्या हाऊसिंग बोर्डमध्ये एक झाड होतं आणि बघितलं की अरे कावळ्याने घरटं बांधलंय आणि असं त्याची पिल्लं होती त्याच्यात. तर तो ती फांदी हे करण्यासाठी तो चढला होता आणि तो पडला होता. हां, त्याचा हात फ्रॅक्चर होता. असं परत वडील आले. असं खूप काय धमाल चालली होती. पण असं लहानपण मिळणं पण खूप कमाल आहे. खूपच. मला शहरात युजली काय नाही मिळत असं, पण आय थिंक तुमच्या त्या पूर्ण सराउंडिंगमुळे आणि त्या बॉन्डिंग्समुळे हे सगळं पॉसिबल आहे. येस. हां, म्हणजे एकतर 9 बिल्डिंगची आमची सोसायटी, त्यात हाऊस सगळे कोकणातले. आणि मला वाटतं पूर्वी असं सगळ्यांचं असंच होतं की 1 नि 2 मुलं नाही. हां,
4, 5, 6 आणि सगळे असे एकाच वयोगटातले ना, तर धमाल यायचं. आम्ही लंगडी खेळायचो, आम्ही साखळी खेळायचो, लगोरी खेळायचो, धमाल. आणि मला जरा ना आधीपासून मी मुलांबरोबर जास्त टॉमबॉय. सो असं जे लंगडीपेक्षा मग पतंग उडवायला जाऊया, गोट्यांनी खेळूया. तेव्हा असे डालड्याच्या डब्यात आम्ही अशा गोट्या जमवून ते असं दुपारभर ते टोपी खेळा, वाकोला म्हणून एक गेम होता गोट्यांचा, तो खेळायचो. मला माहीतच नाही त्यावर. तुला तर आता मगाशी आपण तुला सलमा आगा माहित नाही. मी क्षमस्व आहे मी त्याच्यासाठी. किती सालचा जन्म आहे तुमचा? नको ना विचारू. कोणत्या दशकातला? त्यामुळे मला मग कळेल का मला का सलमा आगा माहित नाहीये. नाही काय बंधन नाही सांगायचं काय फार. त्यांची एक लाईन तुम्ही गाऊन दाखव ना. सलमा आगांची? सलमा आगा ती मगाशी जात होती. म्हणजे ना मला असं वाटायचं की माझा असा गोड आवाज नाहीये ना, तर मला असं वाटायचं की गोड आहे पण मला मस्त वाटतं. मला असं ना असं वाटायचं की हिची गाणी आपण छान गाऊ शकतो. तर जसं ते गाणं होतं, अचानक गायला सांगितलं टेक युअर टाइम. नाही ते असं लोड नाही. मेरा नाम सलमा, सलमा सलमा मेरा नाम सलमा, सलमा सलमा अल्लाह जाने कौन बनेगा इस सलमा का बलमा, मेरा नाम सलमा. वाह, असं क्या बात आहे. माहोल झालेला आहे. तर तसंच ते आम्ही शाळेत डान्स केला होता. टार्झन पिक्चर माहिती असायला. टार्झन द वंडर कार? नाही, मग तो माझ्या लहानपणीचा. खूपच लहान आहे. हेमंत बिर्जेचा सिनेमा आला होता आणि खूप पूर्वीचा असेल मग. पुन्हा विचारायचं नाही की तुमचा किती सालचा जन्म. नाही आता नाही विचारणार. तर ना त्या सिनेमातलं गाणं होतं, चिलेले चिलेले आयो आयो चिलेले. ऐकलंय. मस्ती में आयो आयो चिलेले, डुबा 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 दिल डुबा, नए नए मस्ती में ये दिल डुबा. असं काहीतरी आहे. डुबा 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 दिल डुबा, नए नए मस्ती में ये दिल डुबा, मस्ती में आओ जीवनाचो गाओ मस्ती में, चिलेले चिलेले आयो आयो चिलेले, मस्ती में. वा, मला पण माहिती आहे, कुठेतरी ऐकलंय. आम्ही याच्यावर आहे ना डान्स केला होता शाळेमध्ये. म्हणजे काय झालं होतं, आमच्या शाळेत प्रत्येक महिना अखेरी स्पर्धा व्हायच्या. कुठलीही स्पर्धा प्रत्येक महिना अखेरी. म्हणजे काहीच नाही सापडलं तर ना ऍड ची स्पर्धा. म्हणजे त्यावेळी ऍड असायच्या ना खूप. तर क्रिएटिव्ह स्पर्धाच क्रिएटिव्ह. मला आठवतंय ना की मी ही ऍड केली होती, बाबूभाई जगजीवन दास. तेव्हा ते यायचं. ते फक्त अशा डान्स करायच्या. ती ऍड केली होती. तर म्हणजे ऍड रेप्लिकेट करायची. हो. आणि मग एक डान्सची स्पर्धा होती. आणि आमच्या शाळेमध्ये ना कमल, बकुल, पारिजात अशा म्हणजे वेगवेगळे वर्ग होते. आणि सगळ्यांचं ना डान्सची प्रॅक्टिस सुरू झाली आहे, गाणं निवडलंय सगळं. आणि आमचं ना काही सुचेच ना. बरं वेगळं करायचंय ना, सेम डान्स नाही झाला पाहिजे. आणि असं करत करत आता 4 दिवसावर आली स्पर्धा आणि आम्हाला काही सुचतच नव्हतं. मग आम्ही ठरवलं आता कधी प्रॅक्टिस करणार आणि काय ना, तर आपण सोपं काहीतरी निवडूया. मग असं झालं, आता सोपं म्हणून आपण आदिवासी डान्स करूया. म्हणजे सोप्या ना, उड्या मारायच्या आहेत गोष्टी असं. मग आम्ही म्हटलं आदिवासीमध्ये काय वेगळं शोधून काढायचं. मग आम्ही ठरवलं की अरे हे गाणं आवडलं आम्हाला, की टार्झन मधलं हे गाणं करूया आणि त्याच्यावर आपण सगळं आदिवासी फक्त उड्या बिड्या मारायच्या. आणि आई शपथ आहे. आणि आणि अक्षरशः 2 दिवसात आम्ही ठरवलं आणि बसवलं. आणि मीच टार्झन
आणि शाळेत असताना कबड्डी खेळायचो. तर आमची कबड्डीची टीम होती. म्हणजे आम्ही एवढंच ठरवलं होतं आधी की फक्त चिल्लले इथून उडी मारायची तिथून उडी मारायची आणि जेवढं काही कबड्डीच्या आमच्या एक्सरसाइज आहेत ना त्या करायच्या. आणि तसंच केलं होतं. पण बघ ना त्या गाण्याला असं ते रिदमच इतकं भारी आणि एनर्जेटिक आहे. मस्त एकदम. हा तर असं येस ती असं सगळी अशोकाची ती पानं बिनं अशी खाली अशोकाचं झाड शाळेच्या आजूबाजूला नेहमी अशोकाचंच झाड. शाळेचं चित्र काढा म्हटलं तरी तर असं त्या गाण्यावर डान्स केला. शिक्षक शिक्षिका कशा होत्या तुमच्या शाळेतल्या? कोणी आठवतं एकदम? आठवतं म्हणजे अजूनही आम्ही कॉन्टॅक्ट मध्ये. येस माझ्या मोरेबाई होत्या ज्या आम्हाला कार्यानुभव शिकवायच्या. येस आणि आमच्या शाळेला असं गार्डन होतं छोटंसं. तर त्या गार्डन मध्ये जाऊन एक एक गोष्टी शिकवल्या जायच्या. किती कमाल. मोरेबाई होत्या. आमच्या सुळेबाई आहेत मराठी शिकवायच्या. देन माझा आवडत्या म्हणजे कबड्डी आणि सगळ्यासाठी गायकवाडबाई होत्या, कांबळेबाई होत्या, दर्शनाताई आहेत, आमच्या प्रिन्सिपल प्रमिला संघवी आणि म्हणजे सगळ्याच. आता कुणाचं नाव पाटकरबाई होत्या, जोशीबाई होत्या. कमाल ना. टेनिसचे शिक्षक असं ते खूपच मला म्हणजे शाळेत असताना तेव्हा मला असं वाटायचं की कोण आहे ते. पण नंतर जसं शाळेतनं बाहेर पडलो ना ते असे जवळचे वाटायला लागतात. आज त्यांचा एक असा फेसबुकला किंवा इन्स्टाला असा एक मेसेज वाचला ना की इतकं भारी वाटतं यार. वाव या बाईंनी. म्हणजे आता काय झालं आपण एवढ्या जणांचं काहीतरी कमेंट वगैरे वाचत असतो पण असं बाईंचा आला की असं होतं ना की वाव होतं. आणि किती नाही शिक्षक शिक्षिका असतात असे त्यांना सगळं लक्षात असतं. म्हणजे अगदी तेच कुठे बाजारात दापोलीला गेलो, बाजारात कोणतरी शिक्षक भेटला तर त्या बाई म्हणतात की अरे तू 2008ला या वर्गात होतास, आठवतोय का, तू हे केलेलंस, मलाच लक्षात नाही. आणि ते सगळ्यांना असं एकदम व्यवस्थित लक्षात असतं. फार सुंदर वाटतं. आणि म्हणजे शाळेतले दिवस हे असं पुस्तकी वाटेल ते सोनेरी दिवस वगैरे पण ते खरंच. येस मोठं झालं कळतं. बाईंना आपल्या छोट्या छोट्या गोष्टी माहिती असतात की. आणि आधी कसं ना जरा काय झालं की शाळेतल्या बाई आई वडिलांना बोलवायच्या आणि आई वडील पण असं जाऊन की जसं आपुलकीने ऐकायचे की आपल्या मुलांचं काय चुकतंय. आता थोडंसं असं होतं ना, आता खूप आहे ना की मुलांना मारायचं नाही, हे नाही ते नाही. आधी मला वाटतं सांगायचं मारा, तिला ऐकत नाही ती मारा. आमच्या पण सांगितलं. आणि होतं ते एक रिलेशनशिप पण होतं त्यांचं आणि छान वाटायचं. शाळा पण म्हणजे माझ्यासाठी शाळा म्हणलं ना प्रत्येक महिना अखेरी स्पर्धा असायची. तर त्यातून ते होतं ना की मजा यायची. कबड्डी पण माझं खरं शाळेमुळे चालू झालं. मी शाळेत साधारण कुठे बसायचं तुम्ही? पुढच्या रांगेत, मागच्या, मधल्या रांगेत, पाठीमागे का? एक तर आधी उंचीने पण बसवायचं. उंचीने उंचीमुळे काय व्हायचं माहिती, शाळेत पण शेवटच्या बेंचवर शक्यतो कोणताही म्हणजे गॅदरिंगला डान्समध्ये भाग घेतला ना तरी कितीही चांगली नसले तर एकतर मध्ये किंवा मग मागे. त्याच्यामुळे मी जास्त करून पाठीमागे उंगल्या करायला मिळायच्या. म्हणजे मी एकंदर इमॅजिन केलं तर तुमच्या लहानपणी तुम्ही फार खेळणं, धावपळ, मजा मस्ती, खूप मजा मस्ती केली. खूपच. अभ्यास आवडायचा की नाही आवडायचा? तेवढा नाही आवडायचा. अरे म्हणजे खरंच तेवढा नाही आवडायचा. बाकी मजा मस्तीत पुढे, शाळेतही कॉलेजमध्येही. राईट. बाकी सगळं करायला पुढे. पण असं वाचन वगैरे फार लहानपणी नाही? किंवा गोष्टी ऐकायला किंवा काय बघायला आवडायचं? बघायला आवडायचं. कारण मी लहान होते तेव्हा ना आमच्या इथे रस्त्यावर वगैरे ते पडद्यावर सिनेमे दाखवायचे. सत्यनारायण महापूजेच्या दिवशी वगैरे. मग 1 मेला म्हणा किंवा असं कोणताही आला रस्त्यावर तर आम्हाला तेव्हा भारी वाटायचं ना की सिनेमा बघायचा आहे. मी आजच सकाळी माझ्या भावाशी बोलताना जुने अल्बम काढले होते आत्ता येताना, तर आम्ही ते बघत होतो ना. तर मला एकदम असं आमच्या माळ्यावर आहे ना त्या सोनावणे म्हणून राहायच्या. तर तेव्हा आहेत ना त्या म्हणजे त्यांना सिनेमाची आवड होती. ओके. सकाळचाच किस्सा, त्या दोघांचा फोटो बघितला आणि मी भावाला सांगितलं अरे बघ ना सोनावणे आणि कशीच दिसतात. आता थोडंसं वय झालंय ना पण त्यावेळी आहेत ना त्या अशा दिसायला छान आणि मस्त राहायच्या. तेव्हा स्लीवलेस म्हणजे कुणाची तरी आई स्लीवलेस घालते हे आमच्यासाठी भारी होतं. कारण आमची आई तेव्हा थोडीशी नऊवारी किंवा असं एकदम होती ना. तर त्या आम्हाला आहे ना म्हणजे मेहंदी काढायची आहे तर आम्ही त्यांच्याचकडे जायचो आणि ठरलेली असायची चटई. चटईचं डिझाईन. आणि त्याच आम्हाला ना त्यांना सिनेमे बघायला आवडायचे ना त्याच्यामुळे त्या आम्हाला पण घेऊन जायच्या.
म्हणजे आम्हाला न्यायची आणि रिटर्न घेऊन यायची जबाबदारी त्यांची. आणि आम्ही जाताना खूप उत्साह असायचा आमचा, पिक्चर जातो. हा, ते असं चादरी बिदरी घेऊन जायचो कारण रस्त्यावर बसून. रस्त्यावर बसून. हा, आणि मग मध्येच कुठे कधीतरी अर्ध्यावर आम्ही झोपायचो रे. मग त्याच बिचारे आम्हाला सकाळी उठवणे, चला चला वगैरे घरी यायचो. ते मजेशीर होतं ते सगळं. ते पडद्यावर असे सिनेमे बघत राहायचो. मग मध्येच कोणतरी माणूस उठला की नीचे बैठ नाही, नीचे बैठ नाही. हा, तो दिसायचा. मला आमच्या मी खूपच लहान होतो तेव्हा हे व्हायचं. नंतर ते बंद झालं. आमच्या ते दत्त जयंतीला ना एसटी स्टँडवर पूजा असते मोठी, तर तिथे हे चित्र हे लावायचे पडदा लावून रात्रीचे. मग त्या 2 एसट्यांवर ते बांबू लावून असा, मग एका साईडने लोक आणि दुसऱ्या साईडने लोक. मग तिकडच्याना बरोबर दिसतंय, तिकडच्याना उलट, डावं उजवं डावं, असं सगळं व्हायचं. आणि कमाल त्याच्यात. पण ती नाटकं बघायला जायचो. आमच्या इथे, मी आता कलिनाला राहते ना, तर मिलिटरी कॅम्पमध्ये पण आता तुम्हाला अलाउड नाहीये जायला, पण मी लहान होते तेव्हा तिथे पण सिनेमे दाखवले जायचे. खट्टा मिट्टा वगैरे तिथे सिनेमे मी तिथे पाहिले. त्या पडद्यापासून कुठल्या पडद्यापासून मस्त आहे. पण तेच ना, तेव्हा आपण जातो, एक्साइटमेंट असते. आणि काय, आपण मूवी बघण्यापेक्षा आपण सगळे एकत्र जाणार. येस, म्हणजे मला आठवतंय ना की पूर्वी भरपूर पाऊस पडायला लागला आणि लक्षात आलं की आता आहे ना सगळं, शाळेला सुट्टी किंवा पाणी भरणार आहे, तर आमची काय तयारी सुरू व्हायची ना की अरे व्हिडिओला नाही. हां, आणि मग आहे ना सगळे 10-10 रुपये 5-5 रुपये काढून आम्ही व्हिडिओ आणला जायचा. आणि त्या कॅसेट VCR. हां, VCR. तर म्हणजे सलग 4 सिनेमे बघायचो. त्या कॉमन बाल्कनी होती ना, गॅलरी, त्याला असं प्लास्टिकचं कापड लावलं जायचं आणि मग तिथे तो झोन तयार करायचा प्रायव्हेट. हां, त्याच्यामध्ये मग ते काय व्हायचं, सगळ्यांकडून पैसे जमा केलेले असल्यामुळे सगळ्यांचं मत घेतलं जायचं ना. हां, त्यामुळे मुलांचा एक सिनेमा फिक्स होता, शोले. हां, त्याला कोणी हात नाही लावायचा. शोले एक सिनेमा टाकलेला. हां, आणि मला ना एव्हिल डेथ नावाचा एक भूताचा, एव्हिल डेड, हो, त्याचे 4 पार्ट वगैरे आले, आठवलं. तो हे 2 ठरलेले असायचे आणि बाकी मग त्यावेळी जो नवीन आलेला सिनेमा, असं. मग त्याच्यात फक्त सिनेमा बघणं नसायचं, ती मजा असायची ना की आधीपासून पैसे जमा करतोय, मग सगळ्यांनी काय खायचं, काय आहे ते. येस, मजा असायची. मग त्या सतरंजा कोणाकडनं आणणार, मग कोण काय आणणार, सगळ्या त्याच दिवशी सकाळपासून कोणतरी एक आहे ना असं पैसे, अरे माझ्याकडून एवढी वर्गणी वगैरे, मग तो असं भारी वाटायचा, नवीन पगार झाला दादाचा. किती ना, आता हे किती त्याच्यामध्ये काय म्हणता येईल, एक ड्रास्टिक चेंज आहे ना. म्हणजे हे 4 चित्रपट आपण आणणार, 4 कॅसेट आणणार, त्यातले आता जसं म्हणा 2 ठरलेले, 2 आपण सगळ्यांचं मत घेऊन आपण चूज करणार, मग आपण बसून बघणार. आता ते फार सिलेक्टिव्ह आपण झालोय ना, आणि त्या काळात आपण तेच करतोय. आणि तोच ऑप्शन आहे कट टू. आता बसल्यावर आपल्याकडे हजारो ऑप्शन्स आहेत. त्यामुळे आय थिंक तो बघण्याचा दृष्टिकोन पण किती बदललाय, कारण तेव्हा तेच बघायचं म्हणून आपण बसलोय. करेक्ट. आता जे हवं ते लावू शकतो. आता म्हणजे आत्ताचा कालचा किस्सा सांगते. माझा भाऊ गावावरून आला ना, तर तो बसला रिमोट घेऊन, त्याने एक लावलं, मी आज जाऊन किचनमधून काहीतरी करून पुन्हा बाहेर येते, बघते तर या त्याच पिक्चरमधला नाही, मी बदललंय. हां, म्हणजे त्याने एकही सिनेमा पूर्ण नाही बघितला, लावला, थोडंसं आवडलं, दुसरा बदलला, दुसरा, असं करून. म्हणजे एवढे ऑप्शन आहेत ना. आणि पूर्वी कसं आपण आलोय ना, तर तो पूर्ण बघायचा. हे एवढं बदलले. त्यामुळे ते किती फरक आहे ना. त्यामुळे ते बनवण्यात पण फरक यायला लागले आता. अगदी. आणि पूर्वी ऑप्शन्स कमी होते, लिमिटेड होते, आपल्याकडे पाहण्याची साधनं पण कमी होती. आता तुम्ही थिएटरमध्ये बघू शकता, फोनवर बघू शकता, कॉम्प्युटरवर, टीव्हीवर, सगळीकडेच आहे. त्यामुळे त्याचं तेच आहे, चॉईसने आपण स्पॉइल्ड बाय चॉईस म्हणतात ना, की खूपच ऑप्शन्स आहेत, त्यामुळे काय करायचं समजत नाही. मगाशी सुरुवातीला तुम्ही म्हणाला, मी तू म्हणू ताई, तूच म्हण. जरा कारण फ्लो माझा. मगाशी तू म्हणालीस ताई की सकाळी 6ला वगैरे उठतेस तू, आणि कारण तुला सवय आहे पहिल्यापासून उठायची. मॉर्निंग रुटीन काय असतं तुझं जनरली उठल्यावर लवकर? 5:45चा अलार्म लावते मी. 5:45ला उठले की थोडं फ्रेश होऊन, म्हणजे ज्या दिवशी वॉकला जाते
मग मी 6 किंवा 6:05, 6:10ला मी घरातून निघते आणि वॉकला निघते ती मी कलिना टू कलानगर सिग्नल. वा. हां, तिथे चालत जाते हायवेहून, हयातच्या इथून निघून. बरोबर. त्या कलानगरच्या सिग्नलला तिथे उभी राहून थोडा एक्सरसाइज वगैरे करते आणि तिथून पुन्हा रिटर्न चालत घरी. हां, किंवा मग कलानगरहून सरळ BKC करून असं गोल फिरून असं 8 किलोमीटर चालणं होतं. ह्याने सुरुवात होते दिवसाची. हो. आणि हे चालताना तू काय ऐकतेस किंवा का नुसतंच कोण असतं बरोबर, फ्रेंड्स? नाही, मी एकटीच असते आणि मला एकटीलाच वॉकला जायला आवडतं, कारण की तो स्पीड आणि माझ्यासाठी फक्त वॉक म्हणजे ना मला एक मजा येते, वेगवेगळी माणसं बघायची. माझ्यासाठी तो एक अभ्यासाचा विषय आहे. गाणी पूर्वी नाही ऐकायचे, पण आता जरा असं गाणी बिणी ऐकत जायला मजा येते. आणि ती एवढी वर्ष जाते ना, ते ठरलेलं आहे की ह्या पॉइंटला हा माणूस दिसणार आहे, हां, इथे गेल्यावर ही गाडी पास होणार आहे. तर ते इतकं सवयीचं झालंय ना, तर म्हणजे सवयीच्या पेक्षा त्या मैत्री झाली आहे त्या रस्त्यांशी, त्या माणसांशी. हां, मग ॲटोमॅटिकली त्यांच्याबरोबर हसण्यापासून सुरुवात होते. आधी आपण टाळतो, मग हसायला सुरुवात होतो, मग हाय हॅलो वगैरे करून असं उस दिन आप दिखे नाही वगैरे. हो. आणि विचारलं नाही ना तरी असं मनाला घरी आल्यावर असं होतं, यार 2-3 दिवस त्या काकू दिसल्या नाहीत, तर हां, गावी गेल्या असतील, बरं वाटत नसेल का त्यांना. ओके. आणि नजर शोधते अरे चौथ्या दिवशी त्यांना की त्या का आल्या नसतील असं. कारण 8 किलोमीटर 1.5 ते 2 तास तर लागत असतील जाऊन. हां, बरोबर. हो, ॲव्हरेज स्पीड 1.5 तासानंतर मग आले की आमच्या इथे एक नारळ पाणीवाला आहे, अकबर. त्याच्याकडे त्याच्याकडे बसून नारळ पाणी पिते आणि छान वाटतं. मग त्याच्यावर थोड्याशा गप्पा मारते. हां, काही वेड्यासारख्या गप्पा. हां, हो तू ऐसा कैसा, मेरे को नहीं आता है ऐसा छिलने को वगैरे, काही असं असतं. पण हे किती महत्वाचं ना. काय असं होत असेल ना, कशामुळे किंवा कुठे बाहेर आत तेव्हा चालणं नाही झालं तर चिडचिड होते का सकाळ सकाळ? मग चिडचिड नाही होत, पण ना असं फ्रेश नाही वाटत. असं कंटाळा येतो. मग ना असं होतं की अरे जाऊ दे, म्हणजे प्रत्येक गोष्टीला ना हे नंतर करूया, किंवा हां, आळस भरतो खूप. पहाटे जेवढ्या लवकर सुरू होते ना वॉकने, तर असा पूर्ण दिवस असा एनर्जेटिक असतो. हां, असं मस्त वाटतं एकदम. मस्त. कारण आता जसं तू म्हणालीस ना, की ती चांगला पॉईंट आहे की तू सेम पाथ घेतेस किंवा तिथल्या तिथे 2-3 कॉम्बिनेशन्स आहेत, पण ती रोजची माणसं दिसणं किंवा रोज पण काहीतरी एखादं नवीन काहीतरी आपल्याला त्याच्यात दिसू शकतं, पण त्याच्यासाठी ते रिपिटेटिव्हनेस त्याच्यातही काहीतरी नवीन मिळतं, हे खूप सुंदर आहे. कारण मी मध्ये एक उदाहरण बघितलं होतं. एक नेदरलँड्समध्ये एक फोटोग्राफर आहे, तो फोटोज काढतो विविध प्रकारचे आणि अपलोड करतो, पण त्याची खासियत काय आहे, तो रोज त्याचं ठरलेलं बीचवर पॉइंट A to B त्याच ठिकाणी रोज चालतो तो, आणि वर्षानुवर्ष फक्त तिथल्याच त्या अर्ध्या तासाच्या डिस्टन्स मधलेच तो फोटो टाकतो. पण त्याच्यात एवढ्या नवीन गोष्टी त्यालाही सापडतात. त्याचा मी इंटरव्ह्यू पाहिला होता. पण त्या एवढूसा वॉक असला ना आणि रोज तेच असलं तर त्याच्यात नवीन गोष्टी तो शोधायला लागतो. मग आपलं काय म्हणतात, सीझन चेंज होतं, ऋतू बदलतात, उन्हाळा पावसाळा, त्याच्यात ते सगळे बदल दिसायला लागतात. अरे साधं म्हणजे एखादं झाड आहे ना, म्हणजे वर्षानुवर्ष ते झाड तिथेच आहे, पण ते दर दिवशी अरे वेगळं दिसतं. झाडच का, त्या झाडाचा आजूबाजूचा जो परिसर आहे ना, तोही दर दिवशी आपल्याला नवीन त्यात काहीतरी सापडतं. म्हणजे साधं ते आता हे फिल्मी वाटेल, पण ते झाडाची सुकून पडलेली पानं म्हणा, किंवा मग कुठे ते कबुतरांनी शीच केली आहे, तर तेही म्हणजे आता जातानाची मला झाडं पण एवढी ओळखीची झाली आहे ना, की एक शेगलाचं झाड आहे. शेगुल माहिती आहे? नाही. शेगुलला काय बोलतात? आम्ही शेगुल बोलतो कोकणात. सिंधुदुर्गात, रत्नागिरीत काय बोलतात, पर्सनल अटॅक. थांब ग, ते शेवग्याच्या शेंगा. हा, आम्ही बोलतो, म्हणजे माहिती आहे हे, पण शेवग्याच्या शेंगा पण म्हणतात आमच्याकडे काही ठिकाणी. काही काय होतं माहिती मला शब्दांचं, की म्हणजे मालवणी सुचतं पण मराठी सुचत नाही असं होतं.
सो एक झाड आहे ना ते शेवग्याच्या शेंगाचं झाड आहे, तर ते मला ना इतकं सवयीचं आहे ना, मी तिथून जाताना मी बघत असते की अरे हां, कारण की आमच्या सिंधुदुर्गात त्या शेवग्याच्या त्या फुलं जी असतात ना त्याची पण भाजी बनवतो. हा, तर मला असं ना की अरे यार एवढी फुलं पडली आहेत यार, ही जमा करून नेली त्याची छान भाजी ह्या अशा ज्या भाज्या आहेत ऑफबीट, ज्या आता फार कोणाला माहित नसतात किंवा ज्यांच्या लहानपणी आईने आजीने कोणी आजी आजोबा कुठे गेलो तिकडे होतात, तर व्हेज खायला आवडतं खूप खूप, व्हेज नॉनव्हेज दोन्ही. हां, पण नॉनव्हेज जरा जास्त कोकण. हां, आणि हां व्हेज पण व्हेज आहे ना गावी गेल्यावर मला वाटतं मला घरचं खाणं जास्त आवडतं. ओके. हां, घरचं खाणं, शिळं खाणं हां मला आवडतं, म्हणजे वेगळा झोन. हां, आणि शेवटचा टोप पुसून खाणं. हां, वा. ह्या सगळ्या लागलेला भात खालती. येस येस येस, तो खरवडून वा एकदम कमाल. त्याच्यात बटाट्याच्या काचऱ्या पण असं चिकटलेला मला एवढा. हा, तो तवा पण असा तवा असा नको. सिंधुदुर्गातले असे कोणते पदार्थ आहेत जे स्पेसिफिकली आवडतात आणि तिथे जाऊनच खायला आवडतात असं काही? एक तर गावी गेल्यावर आहे ना, म्हणजे काहीही ताटात पडलं ना ते कमालच लागतं. आणि त्यातल्या त्यात म्हणजे हे तर चिकन मटण वगैरे वडे बिडे तर ठीक आहे, पण आमच्या गावी टोपातला करतात. म्हणजे त्याला धोंडस बोलतात. ओके. हां, पदार्थाला धोंडस बोलतात. हां, पण म्हणजे बाकी आम्ही त्याला टोपातलंच बोलतो. मोठी काकडी असते त्याला तवसं बोलतात. ओके. मोठी काकडी असते त्याचं बनवलं जातं. म्हणजे ते तवसं आणि त्यात तांदळाची कणी वगैरे असं वापरून आहे ना ते रात्री बनवून ठेवायचं, आणि मग सकाळी त्याच्या अशा काय बोलतात कापा काढूची. आता काही ह्याच्यात ना मला असं शुद्ध मराठीत बोलताना कापा काढूची आणि ती खाऊची. एक नंबर लागतं. त्याच्यात मग शिरवाळे. शिरवाळे काय? आता ते नाचणीचे वगैरे पण केल्या जातात, पण ते ना आपलं नारळाच्या रसात बुडवून खायचे असतात. एक सेकंड, त्या शेवया असतात का? हा, त्याला आम्ही शिरवाळे बोलतो. ओके ओके, कळलं मला, कळलं. म्हणजे गुळ टाकलेला असतो नारळाच्या. आई शपथ, कमाल, नंबर किलर पदार्थ. हो. आणि मग काय घावणे, पोळये, म्हणजे त्याला तुम्ही आंबोळ्या बोलतात, आम्ही त्याला पोळये बोलतो. हा, घावणे, पोळये, शिरवाळे, टोपातला. आणि इतर वेळी मग ह्या रानभाज्या आहेत ना त्या पण मला कमाल आवडतात, जे वर्षातून एकदाच भेटतात. म्हणजे गावी गेल्यावर माझा भाऊ आणि इतर आमच्या गावातले मुलं ती अशी एक 1.5 तास त्या रानात फिरतात, आणि त्यातून ते थोडंसं मिळालं ना की इतकं भारी. हा भारंगी वगैरे. येस, हो, भारंगीची भाजी. आणि काय रे आता पटकन नाव नाही आठवत आहे मला. अळू गावचं. हा, त्या अळूमध्ये फणसाच्या बिया आणि शेंगदाणे वगैरे घालून जे काही लागतं ना, फणसाच्या बिया. हा, म्हणजे आम्ही त्या घोटीच बोलतो. किती ना, आणि किती मला सरप्राइझिंग असं वाटतं की रत्नागिरी सिंधुदुर्ग फार दूर नाहीये, पण शब्द बरेचदा सेम गोष्टीसाठी खूपच वेगळे आहेत. हो. म्हणजे पद्धती सेम आहेत काय, पण शब्द फार वेगळे. फणसाच्या बियानं आठल्या म्हणतो, आठळ्यांची भाजी. उकडलेली त्याची भाजी पण अरे काय कमाल लागते. म्हणजे ना आम्ही लहानपणी पेजे बरोबर ठरलेल्या फणसाची भाजी. हो, कमाल. आमच्या इथे जरा जास्त साखर टाकतात, म्हणजे रिजन मध्ये आमच्या घरी कमी टाकतात, पण गोड असते आमच्या इथे बऱ्यापैकी ती फणसाची भाजी. आणि आंब्याचा रायता. हो, ते तर म्हणजे ते पिकलेले आंबे आहे ना, आम्ही असं जास्त असा मोठा वारा असं विरं झालं की ना, ते एक आमच्या गावी जवळ, म्हणजे मी गावी एवढं करते, बऱ्याच जणांना वाटतं माझा जन्मच गावचा आहे, पण नाही, पण मजा येते मला. सुट्टीमध्ये जायचो, आणि आता तर जास्तच जाते. ओके. आमच्या घराजवळ ना भटणीचं आंबं होतं. तर
तिचं आंबो फेमस यासाठी होतं, बिटके आंबे, छोटे छोटे आंबे, हा गोड, एक नंबर गोड. आणि त्या झाडाला ना पानं कमी दिसतात, ते आंबे जास्त असतात, आणि असा वारा आला ना की टपटिप पडतच असतात ते आंबे. ते फक्त जायचे आणि गोळा करून आणायचे आणि त्याचं रायतं बनवायचं. यार खूपच कमाल. आणि म्हणजे आणि ना आम्ही मामाच्या घरी जायचो लहानपणी, ते जवळच सिंधुदुर्गातच. हा, म्हणजे मी आहे ना धामापूरला राहते, तर धामापूर हे माझं आजवळ आहे. ओके, म्हणजे मामा वगैरे तिकडेच. हा, तिथेच आम्ही घर बांधलंय. तर लहानपणी म्हणजे आम्ही मामाकडे जायचो, तेव्हा घर बांधलं नव्हतं आम्ही. ओके. तर मामाचे ते पुन्हा 6 मुलं, क्रिकेट टीम झाली. आणि तिथे आजूबाजूला जेवढी घरं होती ना, तर त्या सगळ्यात आमच्या वयाचीच अशी 5-5, 6-6 मुलं. म्हणजे आमचे समोरच्या घरात होते त्यांना तर 8 काय 9 मुलं. तर अशी मजा यायची की सगळे आम्ही एकत्र. मी पण त्यांच्याबरोबर आपली त्यांच्या शेतावर जाते, सड्यावर जाते. आणि मला आठवतंय लहानपणी तर आम्ही ना एका घराचं काम चालू होतं, तर ते चिरे वगैरे उचलतात ना, आम्ही मुंबईहून गावी गेलोय सुट्टीसाठी. पण मग तिथे आता बरोबरचे सगळेच जण त्या कामाला गेल्यावर आम्ही बसून काय करणार. आम्ही पण गेलो होतो. म्हणजे मला आठवतंय की दिवसाचे 50 रुपये किंवा 25 रुपये वगैरे असे मिळायचे, आणि आम्ही फक्त मजा म्हणून त्यांच्यावर जायचो, आणि नंतर मग ते पैसे हातात पडल्यावर आम्हीच वापरायचो आमच्यासाठी. पुन्हा ना आमच्या गावी आहे ना मे मध्ये पोळी मारली जाते. मे मधला एक पहिल्या आठवड्यातला काही दिवस, मला वाटतं 10 मे वगैरे, 8 ते 11-12 मेच्या मधला एक दिवस. त्यावेळी नदीचं पाणी कमी केलं जातं. ओके. म्हणजे ते साधारण कमरे एवढं वगैरे, आणि मग त्याच्यात मासे पकडायला जायचं. ओके. एवढी धमाल यायची ना. म्हणजे तेव्हा अजिबात असं वाटायचं नाही की चिखल आहे किंवा काही काटा लागतोय बिकतोय, काही नाही. आणि कोलंबी जास्त पकडायचो. हो, तिथे गोड्या पाण्यात कोलंबी यायची. समुद्र जवळ होता का? समुद्र जवळ आहे, पण मला वाटतं ते जे आहे ना, आणि कमळं जास्त होती त्या पाण्यात. तर काय होतं, जरा ऊन लागायला सुरुवात होतं ना, तर ती कोलंबी आहे ना अशी उड्या मारते. तर बरोबर मग तेव्हा पकडायचं, किंवा ते कमळाच्या अशा मुळाशी हात घालून असं ते पकडायचं. तर मजा यायची. आणि आम्ही खूप ना घरात मुलं, त्यामुळे प्रत्येक जण असं मग एक पिशवी भरून घेऊन यायचो. मजा असते. अरे तू तर एकदम लहानपणीचं. येस. आणि किती ना आता 1-2 मुलं असल्यावर असं वाटतं की अरे कसं आपण हँडल करणार इतकी त्यांचं शिक्षण बिक्षण, आणि तेव्हा 5-5, 6 असे अगदी. हो. आणि सगळ्यांचं व्यवस्थित व्हायचं, प्रत्येक जण आपापलं काय काय शोधायचा. ऑफकोर्स एवढं डायरेक्ट अटेन्शन पालकांचं प्रत्येकावर नसायचं, कारण ते आपापसातच सगळे वाढत जायचे असं माझा अंदाज आहे. कारण माझ्यामध्ये जनरेशनमध्ये सगळ्यांना 1-2 मुलंच आहेत माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये, म्हणजे ते स्वतः त्यांची नाही, पण तसाही व्हायचं सगळ्यांचं, आणि फिगर आउट व्हायचं, कोण ना कोणतरी नोकरी शोध, हे शोध, सगळं करायचं. आता मी हे गावातलं बोलते. मी म्हटलं ना, मुंबईत पण आम्ही हाऊसिंग बोर्ड मध्ये राहत होतो, तर सगळी कोकणातलीच होती माणसं. आणि म्हणजे मी तेव्हा ना असंच व्हायचं की प्रत्येकाच्या घरातलं प्रत्येकाला आम्हाला सगळं माहिती असायचं. म्हणजे त्यांचे नातेवाईक बितेवाईक. म्हणजे तेव्हा सोसायटीत रिक्षा किंवा काही येऊन थांबली ना की आम्ही असे गॅलरीत कोण आलंय आणि ते कुणाकडे जातायत शेवटपर्यंत, म्हणजे त्यांच्या घरी जाईपर्यंत आमचं असायचं. किंवा उगाच ते उतरून, म्हणजे काही नाही, त्यांना काही विचारायचं नसलं तरी आम्हाला की आपल्याला आता विचारणं आणि आपल्याला त्यांना सांगायचंय की अरे हे होतं ना, की अरे साताडेकर कुठे राहतात, अरे म्हाडगूत कुठे राहतात वगैरे, असं. ती वेगळी मजा होती. म्हणजे आम्ही इथे पण खूप धमाल केली. एकतर सगळे सण साजरे व्हायचे आमच्या इथे सोसायटीत. आताही होतात, पण आधी जास्त मजा होती. बरोबर. की एकत्र ते खेळणं. 1 मे साजरा व्हायचा, हनुमान जयंती साजरी व्हायची, आणि मजा यायची. आम्ही 1 मेला मला आठवते, आता तर होतात कार्यक्रम, आता आम्ही लहान मुलांचे बघायला जातो, पण मला आठवते एकदा आम्ही डान्स बसवला होता. 1 मेला काहीतरी भांगडा होता, मला गाणं नाही आठवत, काहीतरी होतं एक. आणि आम्ही माझ्या एवढ्याच, म्हणजे मी ज्या हाईटची आहे, म्हणजे अगदी लहान नव्हतो रे, पण असं अरे
तू आहेस डान्समध्ये, तू आहेस, असं करून आमच्या ना अशा 5-6 जोड्या, म्हणजे आता 5 जोड्या म्हणजे मग 10 मुली झाल्या. आणि आम्ही ती प्रॅक्टिस केली होती डान्सची. मला आठवत नाही ते गाणं. हां, पण एक भांगडा होता आणि ज्या मुलीने शिकवलं होतं ना तिने आम्हाला सांगितलं होतं, कुछ भी हुआ तो भी रुकने का नहीं, हां, अपना डान्स पुरा करने का, असं तिने सांगितलेलं होतं. आणि जेव्हा तो 1 मेला सुरू झाला कार्यक्रम, तेवढं स्टेज मजबूत नव्हतं रे. आणि त्यांना बिचाऱ्यांना कल्पना नव्हती की आम्ही एकदमच म्हणजे असं मला आठवतंय तो स्टेज. आणि तेव्हा आहे ना वरती असा बल्ब लावला होता ना, जो अशी वायर लटकत होती. हां, आणि कुणालाच अंदाज नाही रे. आणि आम्ही सगळ्या आलो स्टेजवर आणि जे नाचायला लागलो ना, तर ते स्टेज ना हलायला लागलं. त्यात तो बल्ब असा हलतोय. हां, म्हणजे धसका घेतला होता सगळ्यांनी. पण आम्ही बघ ना आम्ही नाचतोय. हां, असं सगळं चुकवत बिकवत नाचतोय. आणि एका पॉईंटला ना रे टेप रेकॉर्ड बंद पडला. तर सगळ्यांना असं झालं, हुश, नशीब नाही संपलं नाही का. आम्हाला सांगितलं होतं ना रुकणे का नाही. अरे चालू आहे आपलं. येस, आम्ही तो डान्स आहे ना 1 2 3 4 5 6 आणि आम्ही तो डान्स पूर्ण केला. नक्की कारण माहिती नाही, पण त्याच्यानंतर तो शेवटचा 1 मे होता आमच्या त्या सोसायटीत. मला वाटलं फिनाले डान्स त्याच्यानंतर खूप वर्षांनी आता पुन्हा आम्ही रिडेव्हलपमेंट आणि ते आता सुरू झालं. पण येस, माझ्याकडे फोटो आहेत तेव्हाचे भांगडाचे. हां, आणि तेव्हा लिपस्टिकची सवय नव्हती ना, सो लिपस्टिक लावली ना की काय व्हायचं ते कडक व्हायची ती. अरे हो, मला पण लावली नाही शाळेत, आठवली मला. म्हणजे काय कमाल आठवण आहे ना. हा, असं वाटायचं बोललो तर ते काय. आणि माझा तो फोटो आहे ना, मी बघेन, शोधेन तो आता घरी जाऊन. अशा पण घाम आला ना की असं करायचं ना, तर माझा ना एवढा पोर्शन लिपस्टिकने लावलाय मारुती. ते एक वेगळंच. आणि तेव्हा कसं ही लिपस्टिक आणि हीच लिपस्टिक इथे लावलेली, गोल, हे 2 गोल, संपला विषय. हाच मेकअप मुलांना, हाच मेकअप मुलीना आमच्या शाळेत. तर सेम असं 2 गोल, 2 गोल. हा, आणि इकडे एकदम डार्क. येस, आणि तो ट्रेंड आता परत आलाय, तेच वापरायचं. हा, आणि शाळेतल्या बाई ग न विसरता तीळ लावायच्या. मला आता आठवते. हा, न विसरता आमच्या बाई आम्हाला तीळ, म्हणजे त्यांनाच म्हणा आपल्या मुलांना नजर लागली पाहिजे. हो, क्यूट. हो, आठवलं मला तो. हा ना, हे तर मला असं होतं. गॅदरिंगला हेच केलंय. हो. आणि फोटो. आणि मगाशी पण ताई तू काय म्हणालीस की भाऊ आलाय तर तुम्ही तो अल्बम काढला आणि त्याच्यात ते वरचे सोनावणे काका काकू सोनावणे ते आठवले. अरे आता बाहेर पडताना त्याचं तर खूप चाललं होतं. म्हटलं गप बस, मला जायचंय, माझं काम आहे. ही बघ कशी दिसते, अरे ह्या बघ कशा दिसतात. तर मला त्याच्यात नाही काय जाणवलं माहितीये, आता आपण सगळे फोनवर फोटो काढतो. आपल्याकडे फोटो खूप असतात, पण ते व्हॉट्सअपवरून इकडे तिकडे आपण पाठवतो आणि फोनमध्ये असतात. पण ती जी अल्बम उघडण्यातली जी मजा आहे ना, ती गेली आहे आता. म्हणजे आम्ही आता नशिबाने माझ्या लहानपणीपर्यंत ते प्रकरण होतं की तो एक फोटोग्राफर शाळा बोलवायची, मग ते काढायचे किंवा आपण पण काढायचो. मग त्याच्यात काय कळा मला ते आठवतंय, फोटो 36चा रोल असायचा ना, मग शेवटचे ट्रिप वगैरे जाऊन 6 उरलेत की मग आई आणि मावशी असे ड्रेस घालून घरात असे वगैरे फोटो, मग त्याचे मी असा वगैरे उगाच ते संपवायला रोल असे काढले जायचे. आणि ते आता नाही राहिले. हो, मी शाळेत असताना मला चौधरी सर होते जे आमचे फोटो काढायचे आणि 10 रुपये का 20 रुपये कॉपी आम्ही विकत घ्यायचो. आणि भारी वाटायचं ते, किती सांभाळून ठेवायचं. माझे आता पण काही जुने फोटो आहेत, पण आता त्याचं असं तो कलर गेलाय, चिकटताय, चित्र म्हणजे दिसेन असं झालंय असं. पण तरी पण ते टाकून द्यावेसे नाही वाटत, कारण प्रत्येक फोटो बरोबर एक आठवण आहे, प्रत्येक फोटो बरोबर. आणि आमच्याकडे तर आहे ना, म्हणजे माझे भाऊ क्रिकेट वगैरे खेळायचे ना, तर आमच्या सोसायटीच्या 9 बिल्डिंग मधल्या बऱ्यापैकी 9 पेक्षा आमचे ना कसं होतं की 5 बिल्डिंग समोरच्या आणि बॅक साईडला 4 बिल्डिंग, तर
5 बिल्डिंग मधल्या बहुतेक सर्व मुलांचे फोटो ना आमच्याकडे आहेत. हां, तर ते आता म्हणजे मी आजच बोलले भावाला की यार आता ना मी हे प्रत्येक एक फोटो आहे ना, आता मुलं मोठी झाली आहेत ती सगळी, त्यांची लग्न झाली आहेत, कोण बाहेर गावी आहेत किंवा काय ना, म्हटलं आता ह्या सगळ्याचा एक फोटो ना असा स्टोरीला टाकायचा आणि त्यांना टॅग करायचं. गंमत त्याच्यात. हो हो. पण किती महत्व, म्हणजे दुसरं काय मला अजून ह्याच झोन मधला आठवतंय किंवा आता मला असं रिअलाइज झालं की आता फॉर एक्झाम्पल आता माझ्या पहिल्या वाढदिवसाचे फोटो आहेत, माझ्या बारशाचे फोटो आहेत, पहिल्या वाढदिवसाचे, दुसऱ्याचे, असे अल्बम्स आहेत छोटे छोटे छोटे. आणि मग ते उघडल्यावर ना ते बघताना पण कळतं, कारण माझ्या अगदी लहानपणी कॅमेरा वेगळ्या प्रकारचे होते, ते थोडे ब्लर फोटो आहेत, नंतर ते थोडे अजून क्लिअर व्हायला लागले आणि हे ते जाणवतं आपल्याला बघून, आणि अगदी त्याची प्रिंटिंग क्वालिटी बेटर व्हायला लागली आणि ते फील करू शकतो आपण. ते आता सगळं डिजिटलमध्ये गेल्यामुळे ते फिलिंग कदाचित, कारण आपण ते पाहिले म्हणून आपल्याला ते येत नसेल, नवीन मुलांना त्याच्यातही जाणवेलच ते, पण ते किती तफावत आहे त्या सगळ्यामध्ये. माझ्या बाबांनी याशिकाचा झोन होता तो एक, हा भारी वाटायचं, म्हणजे तो उगाचा असा तो गळ्यात घालून त्रासदायक होतं, पण ना तो आपल्याकडे कॅमेरा आहे. जसं मोबाईलचंही झालं होतं रे, नवीन मोबाईल आले होते तेव्हा तो एवढा मोठा तो मोबाईल. मला आठवतंय माझा एक मित्र राजेश, तर त्याच्याकडे मी त्याच्या ऑफिसला आहे ना जॉबला जायचे उगाच, म्हणजे टेलिफोन ऑपरेटर, काही करायचे नाही, त्यांच्याचवर दादागिरी करायचे त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन. पण मला एकदा आमच्या काहीतरी नातेवाईकांकडे काहीतरी जायचं होतं कुणाकडे तरी, बारशाला वगैरे, तेव्हा त्या राजेशच्या भावाकडे त्याने मोबाईल घेतला होता. सुरुवातीला मोबाईल म्हणजे अरे बाबा रे, तो एवढा मोठा, मला आता हसू येत आहे, पण तेव्हा मी ते केलं होतं. त्यांनी सांगितलं होतं, ये तू जा रही है ना रिश्तेदार के पास, ये मोबाईल लेके जा. ते असं ना, हां. आणि ठरवून रे मी त्यांचा मोबाईल घेऊन गेले होते. ते त्रासदायक होतं रे, की असं काही तेव्हा, हां, तो मोठा मोबाईल, आणि ठरवून की किती वेळाने तू पोहोचणार आहे, त्याच्यानंतर तो मला फोन करणार. फोन आला पण पाहिजे ना, नॅचरल, म्हणजे नाहीतर लोक बघणार कसं ना. अच्छा, हा मैं अभी पहुंची हूँ. हे केलंय मी बारशाला. हो, गर्दी आपल्या लोकांची आहे, त्याच्यात असा मोबाईल काढायचा. बारशाला ते वरवंटा फिरवतात असा, तेवढाच तो फोन असावा कदाचित. अरे हो हो, तो कशातच म्हणजे राहणारा नव्हताच म्हणजे. आणि आता असं होतंय की कुठे जाताना यार सायलेंटवर ठेवा. काळात वेगवेगळी भिन्न, हो, पण त्याच्यातही मजा आहे. आता सण पण त्या काळी वेगळ्या प्रकारे साजरे केले जायचे. जसं अगदी 1 मे जरी आत्ता म्हटलं आपण, तोही किती वेगळ्या प्रकारे व्हायचा आणि आता वेगळ्या प्रकारे होतो. आय थिंक गावाकडे पण काही काय होत असेल उत्सव, सण, ह्याच्यासाठी जाणं येणं. येस हो, मी कंपल्सरी आहे ना गावच्या जत्रेला जाते. तसं कोकणात हनुमान जयंती, रामनवमी हे सगळं होतात, पण मी गावच्या जत्रेच्या वेळी जर काही नसेल तर कंपल्सरी जाते. ही जत्रा म्हणजे चैत्राच्या मध्ये वगैरे असते तशी आहे काही जत्रा? कधी असते साधारण? फॅबमध्ये असते. म्हणजे बघ, आमचं एक तू ऐकलंच असेल, अंगणेवाडीची जत्रा असते, खूप फेमस आहे, म्हणजे तिथे खूपच लोक सगळीच जातात. त्याच वेळी फेब्रुवारीमध्ये आमच्या गावची, मला वाटतं त्या महिन्याभरात सगळ्या गावच्या जत्रा असतात. सो त्यावेळी शक्यतो जाते. म्हणजे एकतर ना मुंबईत आपण एवढे बिझी आहोत ना, कितीही म्हटलं तरी नाही वेळ काढत आपण, वेळ मिळत नाही आणि वेळ काढतही नाही. तर पण हे काही 1-2 सण आहेत ना, जसं गणपती, तुला अख्खी मुंबई गावी असतेच. तर मग ते असं वाटतं की एक वेगळीच एनर्जी असते. सगळे भेटतो. मग दशावतार, आम्ही धैकालो बोलतो, ते रात्रभर तो दशावतार अजून पाहिलं, आमच्या इकडे नसतो. हो का? सिंधुदुर्गात जास्त असतो, चिपळूण वगैरेला कधी कधी होतो, पण दापोलीत नाही जात, मी नाही पाहिलं. आमच्या इथे प्रत्येक वर्षी सणाला असतोच. म्हणजे तर ते एक वेगळी मजा असते. आणि सण उत्सवाच्या दिवशीचं गाव पण फार वेगळी एक फिलिंग आहे त्याला. अगदी हो, सगळीकडे एक्साइटमेंट असते, लगबग असते सगळ्यांची. आता खूप विचारांमध्ये आणि फरक पडलाय. खूप वेगवेगळ्या विचाराची माणसं आहेत, पण त्याच्यातलं मेन असं आहे की भारी वाटतं सगळ्यांना.
भेटल्यावर. आणि आमचा गणपती म्हणजे आहा, म्हणजे मला गणपतीत काहीही काम आलं तरी असं वाटतं की यार नाही, गणपती गावीच. गौरी भजनं, भजन, रात्रभरची भजनं मुलांची. कोणतं आठवतंय का भजन प्रकर्षाने? कोणतं आठवतं एखादं भजन? हा, घ्यायचं का आपण एक भजन? पायपेटी घेतो मी. हे बघ, तशी भजनं आहे ना बरीच आहे आणि मला आवडतं. त्याच्यातलं लहानपणापासून आम्ही एक गात होतो ते हे ए भोळ्या शंकरा, हे तुला माहित असेल. आणि ते ना गाताना मजा काय येते ना, ते असं नाही मजा येत ए भोळ्या शंकरा, नाही. आम्ही कसं गायचो, ए भोळ्या शंकरा, ए भोळ्या शंकरा, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची, ए भोळ्या शंकरा, ये भोळ्या शंकरा. कडवं पण, गळ्यामध्ये रुद्राक्षांच्या माळा, लावी आले भस्म कपाळा, गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा, लावी आले भस्म कपाळा, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची, ए भोळ्या शंकरा, शंकरा, ए भोळ्या शंकरा, महादेवा. ही मजा असते. अरे कुठे कुठे फिरतोय आपण. भजन फार जवळचा विषय आपला. येस येस येस. आणि आताचे तर काय खूपच, मला ती गाण्याची मी काही डेअरिंग नाही करणार, पण कमाल गातात. पण ह्या भजनाचा सेटअप कसा असायचा? कुठे व्हायचंय, म्हणजे कुठे चालू आहे भजन? प्रत्येकाच्या घरात. हो हो हो. मग सगळे आजूबाजूचे आधी भाई 2 दिन पहिले बोल के रखना पडता है. हा, खूप मागणी असते. बरं, कुणाकडे भजन आहे आणि नाश्ता काय असणार, हे महत्वाचं आहे. त्याच्यावर ठरतं की भजन कितवं असणार आहे. हा, पहिलं भजन आहे त्यांच्याकडे म्हणजे उसळ पाव वगैरे जरा हेवीवाला नाश्ता आहे तो उनके पास पहले. फिर खडखडा लाडू जिसके पास आहे उसका, त्याच्याकडे रात्री उशिरा त्यांना उठवायला जायचं, त्यांना जागरण. म्हणजे तसं पोहे आहे त्यांच्याकडे कधी जायचं काय वगैरे. हा, ठरलेलं. हा, पण मजा येते. आता आपल्याला पण ना असं की हा फिर कुछ तो नया आयटम बनाते, वेगळंच आहे रे. म्हणजे इथे आपण बोलतो ना, करता येतं हे सगळं करते. हो हो हो, चालू आहे अजून पण. चालू आहे. मग काय, मी याच वेळी कधी नाही तर यावेळी मला असं वाटलं होतं अचानक, यार आमच्या घरी जेव्हा भजन होतं ना, तेव्हा मी, आमचा भाल्या आहे माझा भाऊ लागतो गावचा, तर ते बोलला ताई तू या गा ना. तर मला पण असं झालं, हा यार, हा अचानकच ठरवलं. म्हणजे संध्याकाळी आम्ही रेंजमध्ये फोन करायला गेलो होतो आणि त्याचं झालं, ताई तू गा ना यार. म्हटलं हा यार, गाव खाया. आणि अचानक आम्ही रात्री भजन होतं ना, तर मग झालं, त्याने सांगितलं ताई गाणं म्हणतला. तर आणि मी पण जोशमध्ये हा केलं रे. हां, पण एकटं गाताना ना खूप मला कॉन्फिडन्स होता, ए भोळ्या शंकरा. पण जेव्हा त्यांच्याबरोबर ते सगळी पेटी वाजायला लागली ना, तर ते फुल एकदम ह्याच्यात, आणि मी पण ए भोळ्या, थीमच चेंज झाली. येस, पण ते सगळं करतो आम्ही. भजनं, ती नाश्त्याची तयारी, फुगड्या. हा, आता थोडंसं यावर्षी थोडंसं कमी झालं, कारण बायका बिचारा अरे गावच्या 5ला उठतात, अख्खा दिवस काम आणि ते सगळंच ना. उत्सवाचं बघा पण जेवण करा. पण तरी त्या उत्सवात आम्ही ते जमवून आणतो. म्हणजे आता मी नवरात्रीत होते यावर्षी, तर गणपतीला नाही. नवरात्रीत काय खास असतं तुमच्याकडे? का देवीच्या देवळात वगैरे काय खास आहे ना ते मला माहिती नाही खरं तर. मी काय खूप असं देवदेव करत फिरणारी नाहीये. मला माणसं भेटली पाहिजेत, हा, मजा करता आली पाहिजे, हे माझ्यासाठी असतं. सो नवरात्रीत आम्ही देवळामध्ये गरबा खेळतो सगळ्या बायका, तर खूपच धमाल करतो आणि मला नाचायला खूप आवडतं खूपच. सो यावेळी अनायसे बरोबर त्याच वेळी ना कोकणात एक शूट होतं. ओके, सावंतवाडीला. तर मला वाटतं मी आता जी 2 ऑक्टोबरला रिलीज झाली फिल्म फ्रान्सला, मी आले आणि दुसऱ्या दिवशी रात्री मी
लगेच गावी होते. हो हो. मग तिथे 9:30-10 वाजता आम्ही नाचायला सुरुवात करतो बायका, आणि तिथे कोणी येते, पोलीस बिलीस काही नाही. 12:30-12:30 वाजेपर्यंत देवळात मस्त चालू. धमाल धमाल करतो. सेम धमाल खरं इथे पण आम्ही कलिनामध्ये करतो, पण आता थोडंसं ते कमी झालंय, कारण इथे आपल्याला पण मला आवडतं आणि नाचायला लागले ना, आणि आपली जसं इथे पण आहे ना कलिनामध्ये सगळी असं आपली माणसं आहे ना, म्हणजे तिथलाच माझा जन्म आहे आणि नॉनस्टॉप नाचते रे. दुसऱ्या दिवशी मग असतं पाय दुखतायत, पण पुन्हा संध्याकाळी आवाज यायला लागला गाण्यांचा, तो उत्साह असतो. येस. हो. आणि आम्हाला जेन्युइनली वाटतं खूप महत्वाचं आहे, सगळं अनुभव घेणं आणि घेत राहणं खूप महत्वाचं आहे. नाहीतर आपल्या पूर्ण धावपळीच्या पूर्ण लाईफस्टाईलमध्ये फक्त 2 दिवस जरी मुंबईच्या बाहेर राहून आलो ना तरी असं रिचार्ज झालं. येस. आणि गावी साधं आहे बघ ना, इथे मी वॉकला जाते आणि गावी जाते. दोन्ही गोष्टींचं एक वेगळ्या वेगळ्या गोष्टी सापडतात. मी म्हटलं ना, माझा अभ्यासाचा भाग आहे वॉकला जाणं. गावी गेल्यावर लक्षात येतं ना, जेव्हा वॉकला जाते तर असं वाटतं ना, यार आपल्या पावलांचा आवाज आपल्याला ऐकू येतोय, आपल्या श्वासाचा आवाज आपल्याला ऐकू येतोय यार. आणि इतका म्हणजे पक्ष्यांचा किलबिलाट ना, वेगवेगळं इतकं भारी वाटतं. सो तिथला वॉक एक वेगळाच आहे. म्हणजे जाताना ते तेवढंच अंतर चालत जायचं, आणि येताना आता मेमध्ये वगैरे तर मग येताना बोंडू म्हणजे काजूचे बोंडकं ते खा, आंबे पाडा ते खा, असं करत रिटर्न यायचं. आणि मग आल्यावर काय चुलीवरच्या भाकऱ्या, घावण्या, आंबोळ्या तर तयार. झाकास. सो आय थिंक हे सगळे जे अनुभव आहेत जे आपण लहानपणीपासून घेत आलेलो असतो आणि अजूनही घेतोय, त्याने आपलं एक पॅलेट तयार होतं, किंवा आपलं एक स्वतःचं एक डोक्यामध्ये आपल्या एक गोष्टी तयार व्हायला लागतात, एक लायब्ररी बिल्ड होते. जसं तू मगाशी पण म्हणायस की तू चालायला जातेस तेव्हा तुला लोक ऑब्झर्व करून पण तू अभ्यासाचा भाग ठरतो, आणि मग जेव्हा आपण काम करायला लागतो तेव्हा ते कुठल्या ना कुठल्या रूपात पुढे येत राहतं. हे काम करताना इन जनरल कोणत्याही प्रकारची कलाकृती तू करत असशील, तुझा असा अभ्यास काय करतेस एखादं काम चालू व्हायच्या आधी? एकतर काम सुरू व्हायच्या आधी तर एक अभ्यास असतो, पण मला आधी सांगायचं की फक्त काम आल्यावर त्याच्यावरचा अभ्यास नाही, खरं तर तो कायमच चालू असायला पाहिजे अभ्यास. आणि तो म्हणजे माझं काय बोलतात, मी ना निरीक्षण जास्त असतं, म्हणजे ते सगळ्याच बाबतीतलं, माणसं, परिसर, असं सगळ्याच गोष्टींवर. मला भाषेवर काम करायला आवडतं. म्हणजे आणि मला असं वाटतं ना की अरे हे कधीतरी आपल्याला ना अशा कॅरेक्टरवर आपल्याला हे उपयोगी पडेल. तर मग ना तशी माणसं संपर्कात आली, मग त्यांच्या लकबी, त्यांचं हे माझं आहे ना चालूच असतं, माझा तो अभ्यास. आणि एखादा प्रोजेक्ट आल्यावर मग थोडंसं ते स्क्रिप्ट वाचून घ्यायचं, आणि मग त्याच्यातल्या कॅरेक्टरसाठी आपल्याला काय काय आहे ना त्याला सजवण्यासाठी, रंगवण्यासाठी काय करता येईल. तर हा जो असतो ना आधीचा अभ्यास, तो उपयोगी पडतो, तिथे काम येतं. म्हणजे मग मी काय करते, आता समजा एक पार्वती नावाचं कॅरेक्टर आहे, तर ते तर लिहिलेलं असतं लेखकाने किंवा डिरेक्टरच्या डोक्यात असतं की अरे ती एक अशी बोलेल, अशी चालेल. पण त्याच्यात मग मला ना आवडतं की यार मी आहे ना तिचं ऐकलं होतं ना, त्या मावशींचं, तिची बोलण्याची वेगळी स्टाईल होती, मग मी ना ती ॲड करून बघते. किंवा हे तर झालं शब्दांचं. मला असं ना कुणाकुणाची असं ना विचार करण्याची पण एक वेगळी प्रोसेस असते, आणि ती प्रोसेस अशी दिसते आपल्याला. तर मग ते कुठे वापरता येतंय ना, ह्या अशा छोट्या गोष्टीने म्हणजे सजवण्याचा प्रयत्न करते. तोच तशी प्रोसेस आहे. येस. पण हे जे ऑब्झर्वेशन चालू असतं, हे
कंटिन्युअस चालू असतं. हे सगळं डोक्यातच ठेवलं जातं की तू कुठे नोंद करून ठेवतेस, त्याचं काहीतरी लिहून ठेवतेस कुठेतरी, किंवा असं? नोंद आता असं सांगायला मी सांगू शकते, हो हो मी सगळं लिहून ठेवते, पण नाही जास्त लिहिलं जात नाही. पण यस, माझ्या डोक्यात काही गोष्टी असतात आणि मग तेव्हा त्या ऑटोमॅटिकली बाहेर पडतात. म्हणजे म्हटलं ना, माझं जसं मी नेहमी सांगते, मला आणि ते आहे की मला माणसं जास्त वाचायला आवडतात आणि त्या बाबतीत मी खूप श्रीमंत आहे की खूप लोकांच्या संपर्कात आहे. तर येस, ते येतं डोक्यात आणि मी ठरवून असतं की मी जेव्हा माझ्या कॅरेक्टरवर अभ्यास सुरू करते ना, तर अशी त्या कॅरेक्टरला उपयोगी पडणारी अशी 4-5 माणसं आणि मग त्या 4-5 माणसांमधलं हिचं हे त्याचं ते असं करून, म्हणजे लुक वाईज पण मला इंटरेस्टिंग चेहरा दिसला, त्याच्यातलं काय दिसलं ना, तर काही गोष्टी मी लिहून पण ठेवते की अरे हां हे आहे. जसं एका लुक टेस्टमध्ये मी त्यांना सांगितलं होतं, माझं नाक आहे ना, इथून मला काळी लाईन हवी आहे, जे उन्हामध्ये आणि हे पिगमेंटेशनचे एक इथे वळ उठतो काळा. हा मी बघितलाय. इवन मी पण उन्हात जास्त राहिलंही ना की माझं बाकी चेहऱ्यापेक्षा इथे असं सो मला असं की मला तसं पाहिजे. किंवा एका फिल्ममध्ये मी आमच्या 1 मेच्या कार्यक्रमाला आत्ता 2-3 वर्षापूर्वी मी बघायला गेले होते. मुलं डान्स वगैरे चालू होतं आणि माझी मैत्रीण आली. तिचा ना हा इथला दात आहे ना, पूर्ण दात काळा, कम्प्लीट काळा, म्हणजे तो असं वाटेल की दातच नाहीये, दात आहे पण तो काळा आहे. ते मला एवढं इंटरेस्टिंग वाटलं ना, ती जेव्हा बोलते हसते तर तो दिसतो ना. मी माहिती चालू कार्यक्रमात म्हटलं 1 मिनिट मला तुझा फोटो काढायचा आहे. तर तिचं म्हटलं थांब, तुझ्या दाताचा फोटो काढायचा आहे. सो मी तिचा फोटो काढून ठेवला आणि त्याच्यानंतरच्या एका फिल्मला मला वाटलं की यार ह्या कॅरेक्टरला हे गरजेचं. मी ते दाखवून सांगितलं मला हा असा दात पाहिजे. सरला 1 कोटीमध्ये तू बघशील तर तिचा दात तसा आहे. आणि ना काही वाचलेलं असतं, म्हणजे काही पुस्तकं, कथा किंवा साधं कधीतरी आहे ना पेपरमधला एखादा कुठला ती पॅरेग्राफ, मग तो आहे ना कथाच असेल असं नाही, काही असं वाचल्यावर ना काही गोष्टी लक्षात राहतात त्याच्यातल्या. म्हणजे जसं काही कथांमध्ये असं लिहिलेलं असतं ना की तो पळत गेला, काहीतरी डोक्यात विचार आले, त्याने किंचितचा स्वतःचाच ओठ दाबला आणि तो थांबला. म्हणजे हे उदाहरण देते आम्ही. असं काहीतरी वाचलं ना की असं होतं ना की अच्छा तो पळत गेला, थांबला, म्हणजे ते ओठ दाबून हसला, कसं हसलं असेल. किंवा मग त्याने औंढा गिळला आणि मिश्किलपणे हसला किंवा काही असेल ना. तर मला ना हे असं वेगवेगळे ना करून बघायला आवडतं. मला कधी कधी आहे ना इतरांची कामं आपण बघतो ना, तर ते बघितल्यावर किंवा एखादं कॅरेक्टर मला आवडलं ना, तर मला ना ते करून बघायला पण आवडतं आरशात बघून की हे मी कसं केलं असतं, की अरे ह्याने इतकं भारी केलंय किंवा ह्याने किती वाट लावली आहे, दोन्ही आहेत. तर ते स्वतःला बघू असं करून बघायला आवडतं. येस, हे पण एक एक्सरसाइज तू आणि ह्याच्यातनं माणसांचे स्वभाव आणि त्याही गोष्टी खूपच बघायला आपल्याला मिळत असतील आणि शिकायला सुद्धा मिळत असेल. कॅरेक्टर्स थ्रू तर मिळतच असेल, पण अगदी ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी. जे आम्ही वर्कशॉप केलं होतं तिथे पण ना, वर्कशॉपमध्ये घ्यायचं ना की वेगवेगळे लहेजा तुम्हाला हे करायचं. मग आम्हाला सर सांगायचे की जसं वेगवेगळे फेरीवाले येतात, तर तू वेगवेगळे आवाज काढून दाखवा. आणि आपण तो हाऊसिंग बोर्डवाला आहे भाई, तो आपल्याकडे एवढं असायचं ना, एवढी मोठी लायब्ररी. येस. मग ते ना ते जसं भांडीवाला यायचं, तर भांडी भंगारवाला असं. तर ना
त्या पण अशा गोष्टी एक एक ज्या बघितल्या आहेत, ऐकल्या आहेत ना, ते असं इंटरेस्टिंग काही वाटलं की ते आपण आपल्या तिजोरीत ठेवून द्यायचं आणि हवं तेव्हा ते असं असं एक एक काढायचं. राईट. पण ह्या सगळ्या सवयी पण तुला हळूहळू शिकत लागल्या असतील ना? हां अगदी. कारण विविध फॉर्मॅटमध्ये तू काम केलेलं आहेस, वेगवेगळ्या प्रकारचं, म्हणजे अगदी स्टेजपासनं ते स्क्रीन वेगवेगळी कामं झालेत. पण आय थिंक एव्हरी टाइम अप्रोच बदलत वेगवेगळ्या गोष्टी शिकत हो तसं एक बनत जातं आणि आय थिंक इट कीप्स चेंजिंग. हां, म्हणजे ना कदाचित स्वतःचंच काम काही काळानंतर बघितल्यावर असं होतं की यार म्हणजे हे ह्याहीपेक्षा खूप उत्तम होऊ शकलं असतं. किंवा मी परत सांगते की ना काहींची कामं नंतर बघितल्यावर असं वाटतं की यार याच्यासारखं करता यायला पाहिजे होतं. मग त्याच्यासाठी अगदी कधीतरी सेटवर एका सीनसाठी आलेला मुलगा पण ना आपल्याला असं चकित करून जातो की यार काय केलं यार, काय सीन चोपला. म्हणजे आपण फक्तच असं मी लीड किंवा सेकंड लीड आहे आणि मी अशी खुर्चीवर बसले आहे ना, तर ते काम बघून आपल्याला असं होतं की अरे भाई नाही असं होतं ना की खूप गोष्टी अजून शिकायच्या आहेत किंवा असं आता आपल्याला आलं असं नाही. सो ही अशी काहीतरी मुलं येतात आणि मग आपल्याला असं आठवण करून देतात की हां येस आपल्याला आलं असं नाहीये. हां, त्याच्यावर तुम्हाला सतत काम करावं लागतं. आर्टिस्ट किंवा कलाकाराची एक बाजू असते, एक आपली कला सादर करणं. मला असं वाटतं दुसरी अजून एक बाजू असते की बाकीचे कला प्रकार किंवा इन जनरल कला ॲब्झॉर्ब करणं किंवा काही नवीन बघणं, काही वाचत राहणं, किंवा प्रत्येक जणांना वेगवेगळे फॉर्मॅट्स आवडतात. तुला काय आवडतं कन्झ्युम करायला, वाचायला, बघायला किंवा ऐकायला? वाचायला मला ना एखादं काही असं झालं ते वाचणार आहे, काही कधी वाचायला घेते आणि कधी असं होतं की पहिलं एखादं पान वाचलं आणि नंतर असं होतं कंटाळा येतो. पण तेच कधी होतं की इंटरेस्टिंग वाटतं ते सप अगदी न थांबता आपण पूर्ण करतो ते पुस्तक. तर मला कधी वाचायला आवडतं. मग कधी काही आता सिनेमे बघणं, सिरीज बघणं हा पण अभ्यासच आणि आवडतो. म्हणजे आता तर काही गोष्टी तर असं थक्क व्हायला होतं यार काम बघितल्यावर. असं वाटतं की हे आपल्याला जमणार आहे का? म्हणजे खूप आहेत आताच्या सिरीज आणि म्हणजे जसे आवडते कलाकार आहेत, वाजपेयी म्हणा, आताचा आपला विजय वर्मा. माय गॉड, असं होतं की काय यार. तर तो पण एक अभ्यासाचा, ते तेव्हा बघायला आवडतं. नाटकं बघायला खूप वेळ काढता येत नाही हे बोलणं खूपच चुकीचं आहे खरं तर. पण मग जेव्हा वेळ मिळतो तेव्हा मला नाटकं बघायला आवडतात आणि मजा येते. कारण तेही आम्हाला वाटतं खूप इम्पॉर्टंट असतं बाकीच्या गोष्टी बघणं. म्हणजे खूप वेळा आहे ना की आपण काय करतोय, मी काय केलंय पेक्षा ना इतर लोक काय करतायत ते बघणं खूपच महत्वाचं आहे, खूप महत्वाचं आहे. आणि आताची मुलं आहेतच तेवढी हुशार. मी म्हटलं ना की मला उलट असं त्यांच्या घोळक्यात गेल्यावर आहे ना अचानक असं वाटायला लागतं की यार आपल्याला यातलं काहीच येत नाहीये. हा म्हणजे एवढ्या गोष्टी बघितलेल्या आहेत मुलांनी, एवढ्या गोष्टी येत आहेत, ह्याला डान्स करता येतोय, ह्याला गाणं शिकलाय, हा तो करते, हे करते सगळं. आणि मला असं वाटतं की काही म्हणजे काहीच येत नाही आपल्याला. मला खरं हे खूप प्रामाणिकपणे वाटतं. आणि मग कधीतरी अशा घोळक्यात जावंच लागतं. तिकडे मग कळतं की आपण डबक्यातच आहोत अजून. त्यांचा कॉन्टेक्स्ट पण वेगळा आहे. त्यांना खूप एक्सपोजर लवकर मिळाल्यामुळे पण बरीच दालनं उघडी झाली जी आपल्या लहानपणी नव्हती कदाचित. असंही आहे थोडंफार. हा पण आहे ना, मला वाटतं की जसं आता आपण बोलतो ना, अरे आमच्या वेळी तर असं नव्हतं, तसं नव्हतं. त्यांनाही आता, कारण त्यांच्यासाठी पण तर ते कॉम्पिटिशन वाढले, त्यांनाही तसंच वाटतंय की अरे एवढ्या सोप्या नाही आहेत गोष्टी. त्यामुळे सगळ्यांची स्पर्धा सेम आहे, प्रयत्न सारखेच आहेत, म्हणजे तेवढीच मेहनत घेत आहेत
असं आपल्याला असं पण बोलून नाही चालणार की आता खूप सोपं झालंय, तर असं नाही, सोपं झालंय पण तेवढंच कॉम्पिटिशन पण तेवढंच आहे. आणि आजूबाजूला सक्सेस स्टोरी दिसतायत खूप, पण त्या मोजक्याच आहेत, पण ते समजत नाही की त्या मोजक्याच आहेत. असं वाटतं जो तो सक्सेसफुल आहे मी का नाही, हा खूप यंग जनरेशनला आजकाल मोठा प्रश्न पडलाय बऱ्याच लोकांना. जे अगदी 25-30 वर्षाचे होईपर्यंत आपल्याला ज्या फिलिंग्स माहीतच नव्हत्या त्या त्यांना आता 11-12 वर्षीच यायला लागल्यात, की त्याचं एक प्रेशर वेगळं, कॉम्पिटिशन, परफॉर्मन्सचं प्रेशर आणि बरंच काय काय आहे. हां, म्हणजे कधी कधी 25शीतला आणि 30शीतला मुलगा जेव्हा बोलतो ना, यार म्हणजे कुछ हो ही नाही रहा लाईफमध्ये, तर मला असं होतं की अरे म्हणजे आमची तर सुरुवात तेव्हा झाली होती. पण हे आवडतं पण की एवढं सिरियसली विचार करतायत करिअरला घेऊन, पर्सनल लाईफला घेऊन, तर हे आवडतं पण आहे. बॅलन्स आहे दोन्हीचा. सगळे एव्हरीबडी इज ट्राईंग, काही ना काहीतरी जुळून आणायचा आणि करायचा प्रयत्न सगळ्यांचा चालूच आहे. आता तुला इंटरनॅशनल प्लॅटफॉर्म्सवर पण जाता आलं, विविध ठिकाणी रिप्रेझेंटही तू केलंस, आणि तिथल्याही लोकांना तुला भेटता आलं. तिथलंही जे कल्चर आहे, एक ग्लोबल कल्चर आहे इन जनरल, फिल्मचं असेल किंवा आर्ट फॉर्म्स असेल, तेही बघता आलं. तर ते बघताना तो कसा अनुभव होता? कारण आपण आपलं एक प्रेझेंट करायला गेलो हा आहेच हेतू, पण आणि एक मुद्दा, पण त्याच्याबरोबर आपण दुसऱ्यांचं पण बघतोय, तर त्याच्याबद्दल सांगशील का काही, की तेव्हा कारण तू पण एक्सपोज झालीस ना एवढ्या मोठ्या वेगळ्या एका जगाला, तर त्याच्याबद्दल बोलूया. हा म्हणजे एकतर माझी तशी पहिली वेळ होती, म्हणजे आउट ऑफ इंडिया जाण्याची ही आणि आपला सिनेमा आपल्या टीम बरोबर जाणं खूप भारी वाटलं रे. म्हणजे असं सिनेमावर प्रेम करणारं आणि फक्त सिनेमा जगणारं एक शहर आहे आणि आपण त्या शहरात असं शिरतोय, तर वेगळंच फिलिंग होतं. आणि लकीली मी गेले तेव्हा इथले बरेच आपले लोक होते, आपापली कलाकृती घेऊन पोहोचलेले, तर एकतर त्यांच्याबरोबर आपलं काम बघणं आणि आणखीन पुढच्या लेवलला जाऊन गोष्टी शिकणं, हे खूप कमाल होतं. म्हणजे माझ्यासाठी की अख्खा दिवस आम्ही फक्त त्याच जगात वावरतोय. म्हणजे रात्री 2-3 वाजता पण आम्ही जेव्हा बाहेर पडायचो, कुठे कॅफेमध्ये बसतोय किंवा काय ना, तेव्हा प्रत्येक जण सिनेमाला घेऊन पुढे काय करायचंय, काय नाही ह्याच्यावर चर्चा करतोय. मग इन्स्पिरेशन पण कमाल मिळालंच असेल त्याच्यातून, त्या पूर्ण माहोल मधून. हो. मग तुला असं वाटतं तुझ्या परत आलीस तेव्हा फरक पडला विचार करण्यात, किंवा असं काही ड्रास्टिक चेंज आला अप्रोच मध्ये तुझ्या? मला ना आता सिनेमाबद्दल तर आपण इथेही म्हणजे आहे तो तर फरक पडतोच, पण मला असं वाटतंय ना, मला पर्सनल लेवलला खूप फरक पडला रे. कारण मी म्हटलं ना, मी एकतर काही फॅमिली बॅकग्राऊंड नाही, म्हणजे कलाविश्वाशी म्हणा, आणि कोकणातली, आणि खूप गोष्टींबद्दल आहे ना, की असं होतं. म्हणजे आता मला असं वाटतं की अरे खूप छोट्या छोट्या गोष्टींना घेऊन असं होतं की अरे हे चुकीचं आहे, हे असं, म्हणजे साध्या साध्या गोष्टी, आता काय विचार करण्यापासून कपड्यांना घेऊन आणि हे सगळंच आहे ना. तर तिथे गेल्यावर असं वाटलं की आपण किती छोट्या छोट्या गोष्टींमध्ये वाया घालवतोय वेळ. म्हणजे मला असं नीट सांगता येत नाहीये, पण तिथून आल्यानंतर ना मला विचारांमध्ये खूप फरक पडला, खूपच. आणि आपण कोणत्या टीम बरोबर जातोय ना, हे पण खूप महत्वाचं आहे. तर मला लकीली तिथे जी टीम होती माझ्यावर, म्हणजे पायल म्हणा, कनी म्हणा, दिव्या आणि सगळे, त्यांच्यामुळे माझं पर्सनल आयुष्यात खूप फरक पडला. कॉन्फिडन्स लेवल वाढली आणि ना स्वतःलाच असं झालं, आपण यार किती फालतू गोष्टींमध्ये वेळ घालवलाय एवढी वर्ष, की छोड दो,
आयुष्यात आहे ना की एखादी गोष्ट होऊन गेली आहे, सोडा, पुढे चालू करा. हे मला खूप तिकडेच ना एकूण त्या टीमबरोबर राहून खूप जाणवलं. मला माहिती नाही तुला मला नीट सांगता आलंय की नाही ह्याचं उत्तर. नाही, आय थिंक म्हणजे मला झोन थीम कळली काय म्हणते. जसं बऱ्याचदा आपण इकडे ज्या गोष्टींना खूप जास्त महत्व देतो त्या कदाचित आपल्याला जे करतोय त्याच्यात तेवढ्या इम्पॉर्टंटच नाही आहेत, पण आपण इन जनरलच अशा गोष्टींबद्दल एवढा विचार करत बसतो की आपण ती स्टेप घेत नाही. तिकडे त्या गोष्टी काय काळ सोडून देऊन पुढे जे करायचं ते आधी करा असं. म्हणजे तिकडचं तू मला तिथलं विचारलं, पण ना मला वाटतं की अशा काही खुल्या विचाराची माणसं तुमच्या आयुष्यात येतात ना, म्हणजे मग ते कुठेही असो, म्हणजे त्याच्यासाठी बाहेरच जायचंय असं पण नाही, इथे पण अशी माणसं भेटली ना की ऑटोमॅटिकली खूप फरक पडतो तुमच्या पर्सनल लाईफमध्ये पण. आणि मला वाटतं त्या फरकामुळे ना तुमच्या कामात पण तो फरक दिसून येतो. राईट. हो, त्यामुळे आणि हे पण अनुभवाचंच आहे. म्हणजे मला असं वाटतं की कितीही मोठ्या ग्लोबल प्लॅटफॉर्मवर जाणं आणि तिथून ते अनुभव घेणं, ते अगदी आपले भजनाचे अनुभव, हे सगळंच जे मिश्रण होऊन जे आपण करतो ना ते फार कमाल होतं. कारण मग तिकडे तुम्ही काय म्हणतात असं तुमची बरोबर लायब्ररी बनवून पुढे जात असतात. त्यामुळे ते दोन्ही गोष्टी खूप खूप महत्वाच्या आहेत. म्हणजे बघ ना, आता जेव्हा मी एखाद्या सिनेमाबद्दल मी असं पटकन बोलते, अरे मला ना इंग्लिश सिनेमे कळत नाही तर मी जास्त बघत नाही. आणि खरंच आहे ते की मला असं होतं की नाही कळत, मग सबटायटल ते वाचेपर्यंत सीन पुढे जातो, तर तेवढी मला मजा नाही येत. पण जेव्हा आपला एक मल्याळम किंवा हिंदी सिनेमा तिथले लोक बघतायत, एन्जॉय करतायत, तेव्हा असं वाटतं ना की यार मग आपण काय हे फालतू कारण देतो की आपल्याला पण त्या सगळ्या गोष्टी करता कोणतंही कारण देऊन की अरे नाही समजत ना म्हणून मी बघत नाही, असं नाही. त्या लोकांनी किती एन्जॉय केला ती सिनेमा. छोट्या छोट्या गोष्टींवर ते लोक बोलत होते, म्हणजे आपल्या मातीतली गोष्ट रे. हा, आणि इमोशन तर सगळीकडचे सेमच आहेत ना. पण किती कमाल ना, हे पण करायला मिळालं आणि ते अनुभवायला मिळालं, हे खूप आहे. आणि आय थिंक हे पण ना फार नॅरो चान्सेस असतात. म्हणजे प्लॅन करून या गोष्टी होत नाहीत. हे झालं आणि म्हणून ते झालं असं बरेचदा होतं. आणि मग जेव्हा आपण मागे वळून बघतो तेव्हा अरे मी त्या व्यक्तीला तिथे भेटलेच नसते तर हे आज हे झालं नसतं. आणि हे फार असं मॅजिकल वाटतं की अरे हे कसं झालं माझ्या असं एक वेगळंच मिक्स्ड फिलिंग येतं त्याच्याबद्दल. हो, जसं आता सगळेजण बोलतात ना की अरे हे वर्ष किती कमालीचं आहे ताई तुझं, तेव्हा मग मला असं वाटतं अरे हा पण मला ते लक्षातच आलं नाही. आता असं विचार केल्यावर होतं अरे हां, म्हणजे मी एवढी वर्ष काम करतेय पण आता अचानक ते माहिती नाही. पण बघ ना, ते लापता रिलीज झाला बरोबर नाही आधी, लापता रिलीज झाला मार्चमध्ये पहिल्या आठवड्यात, आणि दुसऱ्या आठवड्यात मडगाव रिलीज झाला. आणखीन काही महिन्याने मग हे त्याच्यानंतर आमचं ऑल इमॅजिनचं शूट झालं. मग लगेच कान्स आणि हे ते असं एकात एक असं सगळं त्या गोष्टी हातात हात घालूनच आल्या म्हणजे. आणि असं पण नाही म्हणणार मी ते एवढ्या वर्षाचं होतं रे. कुठलीच गोष्ट अशी अचानक होत नाही. खरंय. कारण त्याच्या मागे केवढे वर्षाची मेहनत आहेच. आणि ते आता जाऊन एक ओपन व्हायला लागतं आणि अजून लोकांपर्यंत पोहोचतं आणि ती त्याची ब्युटी आहे नंतर. पण ह्या पूर्ण प्रवासात तुला पुढे जाण्यासाठी काय ऊर्जा देतं इन जनरल कोणती गोष्ट करताना? म्हणजे एन्थुझियाझम तो म्हणजे हाऊ वाय डू यू डू समथिंग, की तुला पुढे नेण्यासाठी एक होप असतो आपल्याला, एखादं एक आपलं स्वप्न असतं की आपलं काहीतरी एक ठरलेलं असतं मनाशी की मला असं करायचं की मला ह्या डिरेक्शननी जायचंय. तसं तुझ्यासाठी काय आहे पुढे जात राहण्यासाठी? खरं सांगू मी ना कधीच असं पुढचा विचार आहे ना नाही करत रे. मला आत्ता जे वाटायला आलंय ना त्याची मजा घेऊन काम करायला आवडतं. आणि एक तर सगळ्यात पहिलं आहे ना की स्वतःला आपल्याला खुश ठेवता आलं पाहिजे.
हे पण मी आता खूप अनुभवानंतर माझ्या लक्षात आलंय ना की मग ते कुठल्याही याच्यात की आपलं काम म्हणा किंवा काय आपल्याला स्वतः आधी खुश राहिलो ना तर ऑटोमॅटिकली आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांना आपल्याला खुश ठेवता येतं. हे म्हणजे माझ्या लक्षात आलंय आता. आणि तेच आहे ना आपण आपल्या कामात पण पेरलं ना तर मग आणखीनच पुढचं किती सोपं आहे पण तरी कठीण करायला. येस हां आहे कठीण ते, पण ते एकदा आलं ना की आहा. पण तेच आहे प्रोसेसमध्येच ते सापडतं कारण आपण ऐकलेलं असतं स्वतःबद्दल हे, पण ते जोपर्यंत आपल्याच येत नाही ना हातातून किंवा तोपर्यंत हे इन जनरल क्रिएटिव्ह फील्डमध्ये असल्यावर किंवा कलेशी निगडीत काम आपण जेव्हा करत असतो त्याच्यात नॅचरलीच अप्स अँड डाऊन्स खूप असतात. सगळ्यांच्याच आयुष्यात असतात असं नाही, कलाकारांच्याच आयुष्यात असतात, पण एक असतं अप अँड डाऊन होतच असतं आणि दॅट्स द नेचर ऑफ द हे आपलं काम. आणि आय थिंक इट्स इम्पॉर्टंट कारण जेव्हा आपल्याला लोज येतात तेव्हाच आपल्याला हाईजच्या आयडियाज येतात आणि आपण काहीतरी झटून करतो आणि पोचतो परत हाईजवर. पण दैनंदिन जीवनात पण एक तो आपल्याला बॅलन्स आपल्याला स्वतःहून ठेवायला लागतो बरेचदा, कारण की आपल्याला असं काही नाही आहे की रोज 9 ते 5 कुठेतरी जायचं आहे किंवा काम करून घरी यायचं आहे. आणि आपलं तसं बघायला गेलं तर आपला जो दिनक्रम असतो तो बदलत असतो आपल्या कामांमुळे. तर ह्यामुळे बरेचसे अडथळे येऊ शकतात किंवा काहीही होऊ शकतं. त्यामुळे आपल्याला स्वतःलाच आपल्याला एक मानसिक आपली जी लेवल असते ती चांगली ठेवावी लागते ॲक्टिव्हली. तर त्याच्यासाठी तू काय करतेस किंवा तुझी काय मेथड आहे जर का असं चिडचिड व्हायला लागली किंवा तो बॅलन्स मेंटली कसा ठेवला पाहिजे? कारण आय थिंक ते ठेवणं पण खूप महत्त्वाचं आहे, नाहीतर मग आपली कला पण मग बाजूला राहते. करेक्ट. एकदम सिरियस उत्तर वगैरे नाही सिरियस नाही, पण खरंच जेव्हा आपल्या आयुष्यात अशा काही गोष्टी घडत असतात आपल्याला डिस्टर्ब करणाऱ्या, मला असं वाटतं माझ्या अनुभवावरून ना तेव्हा त्या आपल्याला स्वतःला लक्षात येत नाहीत. की कधी कधी ना की आपण चिडचिड करतोय तर मी नाही बोलणार की मी चिडचिड करते, ऑफकोर्स हां तुमच्यामुळे माझी चिडचिड होते असं असतं ना ते. तर मला वाटतं ना अशा वेळी आपल्या आजूबाजूची माणसं खूप महत्त्वाची असतात, खूपच. आपल्याला समजून घेणारी, आपल्याला माफ करणारी आणि आपल्याला जीव लावणारी. आणि माझ्यासाठी ती खूप महत्त्वाची होती आणि आहेत. सो त्यांच्या जीवावरच खरं ह्या सगळ्या गोष्टी माझ्या चालल्यात. आणि यातून मी स्वतःला हे करते ना की मी कुठल्या गोष्टीचा आहे ना जास्त त्रास नाही करून घेत. आता तू जे काही विचारलंस तर हे करिअरला घेऊन वगैरे ह्याच बाबतीत ना की आपल्याकडे काम नसतं की बाबा असं नाही ना इतरांसारखं की जॉबला जात आहे तर एक महिन्याचे 30 दिवस आपण बिझी असतो, एक ठराविक रक्कम आपल्या हातात येत असते आणि बऱ्याच गोष्टी. आपल्या क्षेत्रात तसं काही नाहीये. पण त्याच्यासाठी मला ना असं केलंय ना, मला नाही महिन्याचे 30 दिवस प्रत्येक वेळी म्हणजे मी बिझीच असायला पाहिजे असं काही नाही आहे. माझ्याकडे जेव्हा काम येतं मी त्याचं मस्त बोलतात ना मी ते काम माझं एन्जॉय करते. स्वतःला हवं तसं जेवढा जमेल तसं स्वतःवर खर्च करते, आपल्या माणसांवर खर्च करते. जेव्हा काहीच नसेल ना तर छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मी मजा करून घेते. म्हणजे मग त्याच्यात काही असेल आपल्या माणसांना वेळ द्यायचा, गावी जायचं हे येस हां ये नाही तो फिर कुछ बनता ही नाही आहे. पण इथे मला आपल्या आपल्या माणसांना वेळ द्यायला आवडतो. आणि नाहीतर मग अरे खरं काम नसेल तेव्हा खरं खूप कामं असतात आपल्याला करायला. म्हणजे एक आपल्या क्षेत्राचा विचार केला तर ती खरं तयारीची वेळ असते ना, आपल्याला खूप गोष्टी शिकायच्या असतात. काहीच नसेल तर मी प्रत्येक वेळी फोनवर सांगते की अरे काय करतेस, तर घरी एवढी कामं असतात की ज्याच्यातून खरं तर वेळ मिळत नाही. हां घर आवरणं, मला घरी झाडं लावायला आवडतात, हां त्याच्यात वेळ घालायला आवडतो आणि नाही त्रास करून घेत रे ॲक्च्युली.
मस्त. हा म्हणजे आहे त्याच्यात मी मला सुचेच ना काय बोलायचं. पण आहे त्याच्यात मी खुश राहते. खूप स्वतःच्या गरजा नाही वाढवून घेतल्या आहेत किंवा मला तिथपर्यंत पोचायचं आहे त्यासाठीच्या स्पर्धेत मला स्वतःला उतरवायचंच नाही आहे तो क्षण जगा मस्त. मला ठरलेलं आहे की काहीच नाही झालं तर आपण गावी एक छोटंसं घर आहे तिथे जाऊन राहायचं. आणि मला वाटतं ना की काहीच करू शकत नाही असं नाही कलाकाराच्या वाट्याला खरं तर आलं पाहिजे. मग ते फक्त अभिनय हे नाही तर पण बऱ्याच गोष्टी आहेत आयुष्यात करण्यासारख्या, त्या करायच्या. लोड नाही घ्यायचा जास्त. खरं खूप महत्वाचं आहे. हो अरे. अभिनय सोडून अजून कोणत्या कोणत्या आवडतात तुला गोष्टी करायला? अभिनय सोडून मला खूप खायला आवडतं. मी खाण्याची खूप शौकीन आहे. तर मला जसं आधी कोणी विचारलं की अभिनय नाही तर मग तू काय केलं असतंस, तर मला ते प्रत्येक वेळी वेगवेगळं खरं तर उत्तर असायचं माझं. कधीतरी असं वाटायचं की अरे मी ना पोलीसमध्ये भरती झाली असते. मला ऍक्च्युली मगाशी त्या झोनमध्ये होतो ना जेव्हा तू म्हणालीस की मी कबड्डी वगैरे खूप खेळायचे आणि मग मी अशी लीडर होते माझ्या ग्रुपमध्ये वगैरे, तेव्हा मला असा प्रश्न वाटला की त्यावेळी तुला काय व्हावं असं वाटलं असेल. तो पण मला क्युरिओसिटी होते की तेव्हा काय डोक्यात होतं की मला काय व्हायचंय. खरं तर ना ते वय असं असतं ना रे की आपलं बदलत असतं. म्हणजे साधी गोष्ट एखाद्या सिनेमामध्ये बघितलं ना की अरे या एक लेडी पोलीस आहे ना, तो असं वाटतं की अरे मी पण अशीच होणार आहे मोठेपणी. किंवा मग मला तर कधी कधी असं वाटायचं म्हणजे मग मी कबड्डी खेळायचे तर मला असं वाटायचं की पंच, हां म्हणजे कबड्डी तर खेळायचं त्याच्यानंतर मग एक आपण पंच परीक्षा वगैरे द्यायची. म्हणजे त्या वेळी आहे ना त्या गोष्टी मोठ्या वाटायच्या. मग कधीतरी वाटायचं की आपल्याला एक्सरसाइजची आवड आहे ना तर आपण एक आपलं जिम असायला पाहिजे वगैरे. असं खूप गोष्टी विविध गोष्टी वाटून गेल्यात. आणि आताच्या घडीला मी असं होत आहे ना की आता काही ठरवायचं नाही, जे होईल ते होईल बस. पण आय थिंक त्याच्यासाठी तुझा हा जो अप्रोच आहे किंवा ॲटिट्यूड आहे तो पण खूप महत्वाचा आहे. कारण जे होईल ते होईल हे बोलण्यासाठी आणि ते निभावण्यासाठी पण त्या प्रकारचं आपल्याला लागते एक पर्सनॅलिटी. जसं तू म्हणाल जास्त त्रास करून नाही घेतला पाहिजे आणि जे येईल समोर ते आनंदाने आपल्याला जसं आवडेल तसं केलं पाहिजे, जे त्याच्यात आपल्याला पटते तसं. येस. आणि मला वाटतं ना मी असं बोलते म्हणजे पुन्हा तेच आहे की मी नेहमी सगळ्या इंटरव्ह्यूमध्ये सांगते की मी मैत्रीच्या बाबतीत खूप नशिबाने की मला ना एवढी छान लोक माझ्या वाट्याला येत गेली ना की ज्यांच्यामुळे ना मला अशी कधीच नाही भीती वाटली की माझं पुढे काय होईल. कारण की मी बाकी काही कमवलं नाही तर ही अशी माणसं कमावली आहेत ना की मला माझं पुढचं टेन्शन घेत नाही मी. कारण असं की माझं टेन्शन घ्यायला इतर बरीच लोक आहेत. म्हणजे माझे कॉलेजमधली मैत्रीण सुषमा आहे, आता सोसायटीतल्या अशा पप्पी आहे, ती मीना वगैरे असे बरेच लोक आहेत, मीना, मंगल. आणि तर ना ती अशी माणसं तुमच्या आयुष्यात असावी लागतात की तुला जे पाहिजे ते तू कर, आम्ही आहोत तुझ्याबरोबर. आणि ते सगळ्यात महत्त्वाचं आहे माझ्यासाठी. सो मैत्री जपण्यासाठी किंवा ती कारण तो पण एक एफर्ट आहे. येस. आणि जसं आपण मोठे होतात तसे आयुष्यात विविध गोष्टी येतात, त्यामुळे नॉट नेसेसरी आपण दरवेळी सगळ्यांपर्यंत पोहोचू शकतो किंवा सगळ्यांना भेटू शकतो, बोलू शकतो. त्याच्याबद्दल सांगशील काय की मैत्री टिकवावी कशी? मैत्री टिकवावी कशी? खरं तर म्हणजे टिकवण्यासाठी मला असं वाटतं खूप काही वेगळं करायची गरज नाहीये. छोट्या छोट्या गोष्टी असतात. मला आवडतं. आता तिने आठवण करून दिलं म्हणून त्या दिवशी एक माझी मैत्रीण आहे, म्हणजे असंच एका सिरीजमध्ये आम्ही एकत्र काम केलं होतं, माधुरी गवळी म्हणून आहे. तर तेव्हा तिच्याबरोबर मैत्री झाली आणि आमचं छान जमलं. आता ती कॅनडाला असते, तिची आई इथे असते एकटी. तर मला असं एकदा मी आमच्या सोसायटीतल्या मैत्रिणींना घेऊन रात्री बाहेर पडले होतो आम्ही 12 वाजता. आणि रात्री आहे ना म्हणजे बँड्रालाच असं निघालो आणि मला असं झालं की अरे म्हणजे तिची आई तिला खूप मिस करत असेल.
सो मला असं वाटलं की चल माधुरीच्या घरी जाऊ. आणि मी रात्री 1:30 काय 1:45ला तिला फोन केला की काय करताय. आता रात्री 1:30-1:45ला काय करत असेल, पण ती जागी होती कारण ती माधुरीच्या फोनची वाट बघत होती, कारण की हां. आणि मला असं झालं ना की तिच्यावर बोलतच, कारण ती फोनची वाट बघत होती ना, मी ड्राईव्ह करते आणि तिच्यावर बोलत पोहोचले तिथे आणि तिला जाऊन टिंग डॉंग केला आणि समोर मी. तर हा म्हणजे मला ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात अरे, तर मला त्या जपायला आवडतात. कारण आहे तो एफर्ट लागतो. हा मला वाटतं एफर्ट लागतो, किंवा मग काहीच तुम्हाला वेगळं वागायची गरज नाहीये. म्हणजे माहित नाही, मला सांगता येत नाही, पण माझ्या आयुष्यात मैत्री खूप महत्वाची आहे. म्हणजे मी जे काही आहे, जर माझ्या आयुष्यात माझे चांगले मित्रमैत्रीण नसले असते तर कदाचित मी खूप वर्षापूर्वीच म्हणजे संपले असते, खरंच संपले असते. म्हणजे माझ्या वाट्याला असे मित्रमैत्रिणी आले आहेत ना की माझ्या डोळ्यात पाणी यायच्या आधी त्यांच्या लक्षात येतं की हिला कशाचं वाईट वाटतंय. म्हणजे कित्येक जणांच्या बाबतीत तर असं आहे ना की मी काहीतरी, माझ्या डोक्यात काहीतरी नेगेटिव्ह थॉट आलेले असतात आणि मी टेन्शनमध्ये असते, आणि म्हणजे तुला आश्चर्य वाटेल पण पहाटेच त्याच व्यक्तीचा फोन येणं की छाया अगं काय नाही, तुझी आठवण आली म्हणून फोन केला, बरी आहेस ना तू. आणि मला असं होतं की अरे यार, म्हणजे तुलाच मिस करत होते, किंवा मी थोडंसं मला अस्वस्थ वाटत होतं किंवा काय, हे माझ्या बाबतीत घडतंच. कमवलेली माणसं. येस श्रीमंती, मित्रमैत्रिणींची श्रीमंती, आणि ती टिकवून कशी ठेवावी हे त्यामागचं एक कारण. झकास. आपण बऱ्याच विविध ठिकाणी विविध विषयांवर फिरत इथे पोचलो. आपण वायफळ अद्भुत दरवाजा नावाची एक सेगमेंट करतो. ओके. त्याच्यामध्ये आय विल क्रिएट अ सीन, मी प्रेमिस देईन आणि मग मी तिथे तुला पोचवेन, आणि मग तिथून तुला काय वाटतंय, तुला काय इमॅजिन होतंय, तुझ्या डोक्यात काय येतंय ते तू जसं वाटतं तसं सांग आम्हाला. असं फार डिफिकल्ट बेसिक असं काय. पण त्याच्या आधी तुला वायफळ येऊन कसं वाटलं आज? खरंच यार, मी खूपच, म्हणजे मला नव्हतं वाटलं, मी या विषयावर कधीच बोलले नव्हते, आणि एवढं मोकळेपणाने मला ना असं इंटरव्ह्यू वगैरे असं मला थोडीशी धडकी भरते, कारण ना मी बरेच वेळा असं होतं की बोलायचं काहीतरी असतं आणि काहीतरी वेगळंच बोलून जाते, किंवा कधी कधी असं होतं ना की या विषयावर कितपत बोलायचंय हे डोक्यात ठेवून बोलावं लागतं किंवा काय. पण इथे होऊन म्हणजे असं खूप मजा आली. म्हणजे मी कधीच एवढ्या अशा गप्पा इंटरव्ह्यू मध्ये मारल्या नव्हत्या. कारण आपण कुठे कुठे मस्त फिरलो, आणि मला छान झोन होता त्याच्यात. परत कोकण होता, आणि त्यात परत सिंधुदुर्ग साईडच्या पण गोष्टी आपण बोललो, आणि ते तिथलं कल्चर आणि तिथलं ट्रेडिशन, तिथलं खाणं, फिरणं, बिटक्या पाडणं, काय तो भटणीचा आंबा, भटणीचा आंब, भटणीचो बिटको आंबो, भटणीचो बिटको आंबो, आंब्याचा रायता, पोय मारणं वगैरे, सगळं सुंदर झकास. आपण छोटासा प्रवास करून इकडे आलेलो आहोत. आता आपण करूया वायफळचा अद्भुत दरवाजा. ओके, विचार करून मी सीन तयार करतो. तू 5:45 उठलेस, तुझं रेग्युलरली जसं सकाळी यू गेट रेडी सगळं केलंस. 6:15 वॉकसाठी बाहेर पडलीस. तुझ्या घरापासून आलीस इकडे कलानगर साईडचा जो हायवे, जिकडे तू नेहमी जातेस, तुला नेहमीच्या व्यक्ती आहेत तिकडे, सगळं असं आलं. आणि चालत जाताना बसस्टॉप लागतात 2 इकडे तिकडे. टीचर्स कॉलनीचा बसस्टॉप लागतो, मग खेरवाडीचा लागतो, तिथे हॉस्टेल होतं ना माझं, डिटेल्स एकदम. आणि तू तुझ्या पेसने मस्तपैकी चाललेस, आणि छानपैकी चालता ना एक बसस्टॉपचे ते काही लोक बसले आहेत, तर तुला वाटलं कदाचित बससाठी थांबले असतील, तर तू फार त्यांच्याकडे लक्ष दिलं नाहीस, कारण ते रेग्युलरमध्ये नाही आहेत.
आणि चालल्यावर ना थोड्या वेळाने तू इयरफोन्स लावलास त्यामुळे तुला कळलं नाही, पण ना तुला कोणतरी हाक मारतंय. तर तू मग वाटलं कोणतरी हाक मारतं म्हणून तू इयरफोन्स काढलेस, मागे वळून बघितलंस तर बसस्टॉपवर ना 3 व्यक्ती बसल्यात आणि त्या तुला हाक मारतायत आणि तू एक्सपेक्ट केलं होतंस की ह्या तिथे बसलेले असतील आणि तू पण त्यांना बघून एकदम खुश झालीस आणि तू म्हणे अरे तुम्ही इथे कसे काय, आणि तू त्यांच्यापर्यंत परत त्या बसस्टॉपच्याकडे जाऊन उभी राहिलीस आणि आता तू त्या 3 व्यक्तींबरोबर गप्पा मारतेस. आता ह्या कोण व्यक्ती आहेत त्या तुला माहिती आहेत, कारण आमच्या ओळखीच्या नाही आहेत, तुझ्या ओळखीच्या आहेत. तर आता तू इमॅजिन कर कोण त्या 3 व्यक्ती आहेत आणि काय तुम्ही कॅचअप कराल तिथे, हे आम्हाला असं त्या झोनमध्ये सांग. ओ टेक युअर टाइम, असं काय रश नाही आहे, कोणी असू शकतं. मला वाटलं हा सांगेल आता त्या 3 व्यक्ती कोण आहे. कारण आपल्या गप्पा झाल्यावर ना मेन काय असतं, ह्या झोनमध्ये तुला ज्या प्रकर्षाने आत्ता आठवत आहेत आपल्या गप्पांमुळे त्याच व्यक्ती तू पटकन सांगणार आहेस. तर आयडिया ती आहे की तुला आत्ता कोण दिसते तिथे 3 जण, आणि ह्याच्यात तुला पूर्ण मुभा आहे, काही तू टाईमलाईन वगैरे काही हलवू शकतेस, कुठेही कोणालाही आणू शकतेस तिथे. खरं तर एवढी माणसं माझ्या नेहमीच्या आयुष्यातली आहेत. एक माझी कॉलेजची मैत्रीण सुषमा वाघे, ती माझ्यासाठी म्हणजे मी काहीच नव्हते तेव्हापासून ती माझ्याबरोबर आहे. आणि मी मगाशी जे म्हटलं ना की म्हणजे मला म्हणजे असं खूप मैत्रिणींमध्ये कमी होतं की माझ्या डोळ्यात पाणी यायच्या आधी आहे ना तिला ते फील होतं. आणि ती अशा वेळेपासून माझ्याबरोबर आहे ना जेव्हा कुणीच नव्हतं आजूबाजूला, आणि तो खूप खूप वाईट काळ असतो. अरे त्यावेळेपासून ती सुषमा आहे माझ्याबरोबर. म्हणजे कॉलेजमध्ये होती, मग त्याच्यानंतर तिचं लग्न झालं. म्हणजे तिच्या माहेरची माणसं पण मला तेवढ्याच जीव लावायची आणि तिच्या सासरची माणसं पण. म्हणजे आम्ही भाऊबीजेला आणि रक्षाबंधनला एकमेकींना फोन करतो. हां, म्हणजे रात्री 2-2:30ला पण जेव्हा घरी काही प्रॉब्लेम व्हायचा ना तर मी हक्काने निघून तिच्या घरी जायचे की येस हे माझ्या हक्काचं घर आहे. खूप गोष्टी म्हणजे जे वाटतं ना की ही गोष्ट जगातल्या कुणालाच कळली नाही पाहिजे, ती गोष्ट आपण हक्काने शेअर करतो. ती आहे. खूप माणसं आहेत, पण आताच्या ह्याच्यात पटकन असं होतं ना त्यावेळी बदलत जातात ना गोष्टी. त्याच्यानंतर मग आता मीना म्हणून आमच्या सोसायटीतली मैत्रीण आहे. खरं मीना मंगल अशा बऱ्याच आहेत, पण आता मीना अशी आहे की आत्ताचं म्हणजे ती आमची एवढी घट्ट मैत्रिणी, आत्ता ती 2 दिवसापूर्वी शिफ्ट झाली दुसरीकडे. तर आम्हाला ना असं म्हणजे फक्त मैत्री, पण ते असं झालं ना आम्ही त्या दिवशी ती शिफ्ट होताना मला इतकं आम्ही रडलो ना, इतकं की यार म्हणजे मी आई गेल्यापासून मी असं सकाळी उठून नाश्त्याला पण मी म्हणजे आता नाश्ता मी माझ्या घरी करू शकते, खाऊ पिऊ शकते, पण ते एक असतं ना की मला उठल्यावर आधी कधी उठून अरे चला मीनाकडे जायचं आहे, म्हणजे निमित्त काय हेच की चहा आणि नाश्ता करूया, पण तेवढंच नसतं ते मोकळं होणं. हां, म्हणजे आयुष्यात काय वाईट घडते किंवा चांगलं घडतंय हे शेअर करण्यासाठी माणसं लागतात. सो ती आणि तिसरा माझा मित्र आहे एक, म्हणजे लॉकडाऊनमध्ये खरं तर आम्ही संपर्कात आलो. एक राहुल साळवे म्हणून आहे. मला असं तो पाहिजे त्या बसस्टॉपवर. कारण की तो माझ्यापेक्षा ना म्हणजे लहान आहे तसा खूप, पण आजच्या घडीला आहे ना असं
म्हणजे मध्ये काही काळ असतो ना, जसं प्रत्येकाच्या आयुष्यात येतं की अशा काही गोष्टी आयुष्यात घडतात आणि काहीच सुचत नाही तुम्हाला. म्हणजे तो काळ खूप वाईट असतो. अशा वेळी राहुल माझ्याबरोबर आहे ना, की अख्खी रात्र मी डिस्टर्ब होते तेव्हा तो अख्खी रात्र माझ्याबरोबर फोनवर बोलायचा की ताई, म्हणजे मला असं व्हायचं ना की जसं माझी आई गेली आणखीन काही गोष्टी ना, असं घाबरायला व्हायचं खूप. असं होतं ना आपल्याला की यार कोणीच नाही आहे, आपलं कोणीच नाही आहे. किंवा रात्र झालं की असं वाटायचं ना की सकाळ झालीच नाही पाहिजे. हां, मला सकाळ नको आहे, रात्र फक्त झोपून राहायचं, भीती वाटते. तर तो राहुल ना रात्रभर फोनवर बोलायचा आणि तो यासाठी मला नंतर यासाठी बोलायचा की तो जोपर्यंत फोनवर, कारण त्याला असं व्हायचं की मी जोपर्यंत ताईबरोबर फोनवर बोलतोय तोपर्यंत मला कळणार आहे की ताई व्यवस्थित आहे, मी फोन ठेवल्यावर कळणार नाही आहे. सो ही अशी काही माणसं आहेत. तर ती अशी त्या बसस्टॉपवर भेटली पाहिजेत मला. आणि मग असं वाटतं की असं भेटल्यावर माहीत नाही मी काय त्यांच्याबरोबर बोलेन, किंवा मला असं वाटतं ही माणसं भेटल्यावर मी फक्तच मे बी मन मोकळं होण्यासाठी मी फक्त रडेन. कारण की ह्याच माणसांना फक्त माहिती आहे की ह्याच नाही, अशी म्हटलं ना बरीच आहेत, पण आत्ताच्या ह्याला की त्यांना माहिती आहे माझं प्लस पॉईंट काय आहे आणि माझं मायनस पॉईंट काय आहे. पण असं काहीही झालं आयुष्यात तरी ही माणसं आहेत माझ्याबरोबर. म्हणजे त्याच्यात मग होतं कधी कधी आहे ना, मी आता बोलते मध्येच असं होतं की अचानक संपर्क, आपण फोनाफोनी वगैरे थांबते किंवा काय, पण फोनाफोनी थांबली, भेटणं नाही झालं ना, तरी जेव्हा आपण थांबतो, अडकतो ना, तेव्हा ह्याच लोकांना आपण फोन करतो किंवा भेटतो. कारण माहिती असतं की ही माणसं कसलीच अपेक्षा ठेवून नसतात, ती असतात आपल्याबरोबर. राईट. बस. कमाल कमाल. असं खरं तर ह्या बसस्टॉपवर खूप गर्दी होईल माझी. हां, म्हणजे खूप लोक अशी आहेत की, आणि माझ्या बाबतीत ना काय होतं, जेव्हा जेव्हा आहे ना मी कुठल्याही ठिकाणी अडकते, घाबरून जाते ना, तर माहीत नाही कोणतरी येऊ उभं राहतं माझ्यासाठी. म्हणजे अशी तर किती माणसं आहेत ना जी त्यावेळी आली आणि माझ्या पाठीशी उभी राहिली खंबीरपणे, मला धीर दिला. आणि नंतर ती माणसं आहेत ना, म्हणजे मग संपर्क कमी होतो किंवा काय होतो, पण जेव्हा मला गरज लागते ना तेव्हा माणूस उभा राहतो. असंही आहे. कमाल, सुंदर. कारण तेच आहे, मला ॲज आय सेड ना की सीन आपण एक सेट करून देतो आणि नंतर तुला जे इमॅजिन होईल ते आहे त्याच्यात, आणि त्यात तेच विचार करायला वेळ मिळतो आणि एक असं सुंदर काहीतरी त्याच्यातनं येतं दरवेळी. त्यामुळे पण माझं तेच झालं की तू 3 माणसं सांगितली ना, तर माझ्यासाठी असं आहे ना की एवढी माणसं आहेत ना, 3 कशी बरं त्यातली अशी पण माणसं, माझं नाव नाही घेतलं. मला मगाशी तू सांगत होतीस ना तेव्हा मला असं झालं, एखादं माझं नाव का नाही घेतलं. तर नाही, पण 3 प्रातिनिधिक स्वरूपात आहेत खूप सारी. आहेत खूप सारी. आणि म्हणजे तो मे बी प्रत्येक बसस्टॉपवर माझ्यासाठी गर्दी होईल. आता एक टीचर्स कॉलनी झाला, मग खेरवाड, मग कलानगर, मग येस आहेत म्हणजे अशी माणसं. म्हणजे मला आता सांगावं असं वाटतं ना की माझं गुडघ्याचं ऑपरेशन झालं होतं काही वर्षापूर्वी. तर ती वेळ अशी होती की अरे बापरे, इतना खर्चा. म्हणजे मी अक्षरशः डॉक्टरकडे गेले होते आणि ना मला जेव्हा त्यांनी खर्च सांगितला आणि ऑपरेशन सांगितलं तर मी रडले होते, कारण घरून एकतर सपोर्ट नव्हता. तर मला असं झालं की काय करायचं. मग माझी ही सुषमा, तिच्या मिस्टरांनी, दिलीप, म्हणजे तो एक आहे माणूस असा की तो आयुष्यात माझ्या नसला असता तर माहिती नाही काय झालं असतं. सो तेव्हा ना आम्ही स्वस्तमध्ये ऑपरेशन करायचं आहे म्हणून मी घरी न सांगता, सुषमा तेव्हा पण की चला ऑपरेशन करायचं आहे, मी घरी न सांगता मी सुषमाला
सुषमा आणि मी आम्ही दोघं हॉस्पिटलला गेलो होतो, जे मध्ये ऑपरेशन केलं होतं. तेव्हा तिथे एक माझ्या मित्राच्या ओळखीचा कोणतरी होता तिथे आणि त्या माणसाच्या ओळखीचा तिथे एक मुलगा कामाला होता. त्याचं नाव संतोष होतं. सुयोग, त्या मुलाने माझ्या ऑपरेशनच्या वेळी मला एवढी मदत केली. बरं मी काही नाही तेव्हा काही खूप माझं नाव वगैरे काही नाही. मला वाटतं फॅन्ड्री केला होता मी फक्त, पण त्या मुलाला तेही माहिती नव्हतं. पण तो मुलगा डे 1 पासून मला त्या मुलाने एवढी मदत केली. म्हणजे खर्चाची गोष्ट तर आहेच, पण बाकी म्हणजे तिथे माझी व्यवस्थित काळजी घेतली जाते की नाही, माझं जेवण, माझं ह्याव त्याव, खूप छोट्या छोट्या गोष्टी माहिती. कारण मी तर बेडवर आडवी पडलेली होती. सुषमाला सगळी धावपळ करावी लागायची. त्या मुलाने म्हणजे मला असं झालं की अरे हा कुणाचा कोण आहे. आणि त्याने तेवढं सगळं केलं. मला डिस्चार्ज मिळाला, मी घरी आले आणि नंतर मला किती वर्ष वाटायचं यार हा मुलगा कुठे गायब झाला. आणि मी सांगू आत्ता मला मग तिथे आता माझा डॉक्टर रेवत म्हणून मित्र आहे. मी मागे जेला गेले आणि मी त्याला सांगितलं की आता तो तिथला मेन आहे. तर मी त्याला सांगितलं यार रेवत, मला ना ह्या साली एक असा संतोष नावाचा मुलगा होता, मला एकदा त्या मुलाला आहे ना तू शोधून काढ यार. आणि लकीली तो मला भेटला आता यावर्षी. म्हणजे त्यानेच असे सगळे हॉस्पिटलचे संतोष शोधून काढले आणि मग त्यांना बोलवलं. आणि तो आला आणि खरं तर तो समोर मी बसले होते आणि तो रेवत त्याला विचारत होता त्याच्याशी गप्पा. आणि तो बिचारा मुलगा आहे ना, तो घाबरून आला की भाई सरने क्यों बुलाया. तर तो त्याच्याशी बोलला वगैरे. थोडं मी बाजूलाच बसली आहे. त्याने बोलता बोलता फक्त असं जरासं बघितलं आणि मग तो रेवत बोलला की एक असं आधी त्याने सांगितलं पण ह्या यांना ओळखलं का, ह्या ॲक्ट्रेस वगैरे आहेत. तर त्याने असं बघितलं आणि तो पण ह्या ह्याच्यात होतं की बाबा मला कशाला तुम्ही बोलवलंय. आणि नंतर मग त्याने सांगितलं की असं असं एक ऑपरेशनसाठी पायाचं ऑपरेशन झालं होतं, हे ते वगैरे. तर त्याला आठवलं. तो बोलला हां म्हणून. हो. तर मग त्यांनी सांगितलं की, आणि तो जेव्हा बोलला ना की हां म्हणून, आणि त्यांनी सांगितलं त्या कबड्डी खेळायची असं त्याने सांगितलं. कारण त्याला माहिती नव्हतं ॲक्ट्रेसचं आणि मला असं झालं ना, अरे म्हटलं मी तेव्हा झालं की अरे संतोष मी. आणि मला यार सुवक त्या दिवशी असं झालं ना, मी इतकी खुश झाले त्याला बघून की. आणि मग त्याला असं झालं की अरे, म्हणजे त्याला असं झालं अरे ह्या ॲक्ट्रेसच ती आहे. म्हणजे अशी खूप माणसं आहे. माझं काहीतरी असं उत्तर ते लांबत गेलं, पण मला अचानक तो असा आठवला. हो. आय थिंक मित्रमंडळीचं महत्त्व ह्याच्याबद्दल आपण फारच झकासपणे बोललोय. मला असं सांगायचं आहे जे बघतायत त्यांना सुद्धा की तुमचे कोणी मित्रमंडळी असतील जे तुमच्या अगदी हृदयात आहेत, पण बरेच दिवसांपासून तुम्ही मेसेज केलेले नाहीत, त्यांना आज टाका असं हाय वगैरे पाठवून, एक फॉरवर्ड पाठवून देतात ना. कारण बरेचदा एक हे पण असतं की आपण वाट बघत असतो आपल्याला कोण कधी मेसेज करेल, पण असं पण असतं तेही आपल्या मेसेजची वाट बघत असतात आणि त्याच्यातही राहून जातात एकमेकांचं. तर आता वापरा ही अपॉर्च्युनिटी, करून टाका 1-2 मेसेज इकडे तिकडे. आणि मला वाटतं मैत्रीमध्ये खरं तर वाट बघत नाही बसायची की ती मला कधी फोन करणार, तो मला कधी फोन करणार. आपल्याला वाटतंय ना करून टाका. आणि मी करते कधी कधी असं. म्हणजे मी अगदी वाटलं ना की 11:30 वगैरे 12ला जरी वाटलं ना, तर असं वाटतं की अरे आत्ता फोन करावा असं वाटतोय ना, येस हां हॅलो करायचं, बोलायचं, ठेवायचा फोन. कारण नंतरला मग खूप अंतर नंतरला वा कमाल. जगात फिरत बस स्टॉप वगैरे करत आपण इथे आलेलो. सुंदर गप्पा झालेल्या आहेत, विविध प्रकारच्या गप्पा झालेल्या आहेत. वेळात वेळ काढून आज तू आलीस आमच्याकडे, त्यासाठी खूप 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 धन्यवाद. काही जेन्युइनली, कारण ते वेळ पण जुळून यायला लागते सगळं. एव्हरीथिंग हॅज टू हॅपन. ते बरेच वेळा असं राहून जात होतं खरं तर. पण आज आपलं आला मुहूर्त आणि मस्त गप्पा झालेल्या आहेत. आम्ही गप्पांच्या शेवटी ना एक शब्द देतो, रॅन्डम कोणताही शब्द दे. जे लोक शेवटपर्यंत बघतात ना तो कमेंटमध्ये टाकतात, म्हणजे आपल्याला कळतं ह्याने शेवटपर्यंत बघितलं. तर कोणताही एखादा शब्द इझी टू टाईप दे तू. मैत्री.
क्या बात आहे. मैत्री हा शब्द तुम्ही कमेंटमध्ये टाका, म्हणजे आम्हाला कळेल तुम्ही शेवटपर्यंत गप्पा बघितलेल्या आहेत. आणि तुम्हालाही धन्यवाद आमच्या या गप्पांचा आज भाग झाल्याबद्दल. आम्ही नेहमी म्हणतो की हे जे कोणी बघतात ते ह्या सोफ्यावर बसतात आपल्याबरोबर, कारण तो आपला माहोल आहे, त्यांना आपल्याबरोबरच आहेत त्यात इथे. तर झकासरित्या तुम्ही आमची साथ दिली आहेत. एवढं बोलून आजचा भाग इथे पूर्ण करूया आणि सगळ्यांना पुढच्या भागात लवकरच भेटूया. धन्यवाद. धन्यवाद.